सो वेलकम बॅक मित्रांनो. आज आपण एक लेक्चर बघणार आहोत. त्याचं नाव आहे क्रॉपिंग सिस्टम. अगदी सोपा बेसिक असा हा जो टॉपिक आहे आजचा आपण बघणार आहोत. आणि आपल्या या कोर्सचा आजचा हा सस्टेनेबल ॲग्रिकल्चर जो आपला कोर्स आहे याचा आजचा हा शेवटचा टॉपिक त्या ठिकाणी असणार आहे. तर खूप बेसिक आहे, इझी त्या ठिकाणी आहे, ठीक आहे. पण माणूस हा जो आहे हा त्या ठिकाणी चुकांचा पुतळा असतो आणि त्याच्यात तुम्ही विद्यार्थी जे आहेत ते बऱ्याचदा इतका सोपा टॉपिक जरी असला तरी त्याच्यामध्ये सिली मिस्टेक्स त्या ठिकाणी करतात, बरोबर आहे. त्याच्यामुळे तसं कुठेही होऊ नये म्हणून आपण याला पुन्हा एकदा रिव्हिजन करणार आहोत, ठीक आहे. कारण की ह्या टॉपिकमधनं तुम्हाला डेफिनेशन्स डायरेक्ट वन लाईनर ज्या हक्काच्या डेफिनेशन्स आहेत याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स एक्झामला येतात आणि किंवा मग त्याचे एक्झाम्पल्सवरती पण येतात, ठीक आहे. की पर्टिक्युलरली सपोज वीट, त्याच्यानंतर ग्राउंडनट इज अ टाईप ऑफ डॅश सिस्टम, तर ती काय आहे ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. किंवा मग त्या ठिकाणी हेच जर का डॅश लिहिलेल्याचा अर्थ काय असतो आणि प्लस लिहिल्याचा अर्थ काय असतो हा एक बेसिक समजा. हेच जर लिहिलेलं असलं वीट प्लस ग्राउंडनट तर आणि वरती डॅश दिलेली आहे, ठीक आहे. तर ह्या दोघांचा अर्थ जो आहे तो वेगवेगळा आहे. जिथं प्लस असला ना याचा अर्थ हा असतो इंटरक्रॉपिंग. काय असतो? इंटरक्रॉपिंग. म्हणजे एकाच शेतामध्ये एकाच वेळेला ते पीक जे आहे ते त्या ठिकाणी अल्टरनेट रोजमध्ये जे आहे ते लावलेलं आहे, बरोबर आहे. इंटरक्रॉपिंग आहे. आणि ते जर डॅश लिहिलेलं असलं याचा अर्थ काय, पहिले वीट क्रॉप लावला आणि त्याच्यानंतर ग्राउंडनट क्रॉप लावला आहे, ठीक आहे. तर ही काय झाली, ही झाली क्रॉपिंग सिक्वेन्स. काय झाली? क्रॉपिंग सिक्वेन्स. तर असं म्हणजे नुसतं सिम्बॉलवरती सुद्धा जे आहे त्या ठिकाणी त्याचा अर्थ बदलतो, ठीक आहे. एकदम सोपा टॉपिक आहे. याच्यातनं तुम्हाला एक्झामला 100% त्या ठिकाणी क्वेश्चन येणार आहे, ठीक आहे. 2 ते 3 क्वेश्चन्स तरी तुम्हाला याच्यातनं येऊ शकतात. त्यामुळे व्यवस्थितपणे त्या ठिकाणी बघायचं आहे. सो लेट स्टार्ट द क्लासिफिकेशन ऑफ क्रॉपिंग सिस्टम आपण बघणार आहोत. तर बघा, क्रॉप जे आहेत आपण लावत असतो, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये आपण कशा पद्धती बघतो, तर मोनोकल्चर त्या ठिकाणी बघतो, राईट. मोनोकल्चर बघतो, मल्टिपल क्रॉपिंग पण बघतो आणि फॅलोईंग पण बघतो, राईट. फॅलो इन रोटेशन पण बघतो. तर हे काय आहे आपण सगळं आता पुढे बघूया. तर मोनोकल्चर म्हणजे काय की कंटिन्युअसली त्या ठिकाणी काय करायचं आहे, सिंगलच त्या ठिकाणी आपण जे क्रॉप आहे ते त्या ठिकाणी ग्रो करत असतो. सो दॅट इज कॉल्ड एज मोनोकल्चर. त्यानंतर सेकंड वन वी हॅव दॅट इज मल्टिपल क्रॉपिंग. म्हणजे एकपेक्षा त्या ठिकाणी तुम्ही जर जास्त क्रॉप जर लावत असाल तर त्याला आपण काय म्हणतो, वी विल कॉल इट ॲज मल्टिपल क्रॉपिंग, राईट. त्यामध्ये मित्रांनो अजून जस्ट अ मिनिट. ओके, चलो. तर मल्टिपल क्रॉपिंग जे आहे यामध्ये मित्रांनो पॅरलल मल्टिपल क्रॉपिंग एक पद्धत आहे आणि दुसरं आहे सिक्वेन्शियल मल्टिपल क्रॉपिंग. तर त्यामधले पॅरलल मल्टिपल क्रॉपिंगमध्ये कोणकोणते प्रकार येतात, दॅट इज द मिक्स्ड क्रॉपिंग, इंटर क्रॉपिंग, रिले क्रॉपिंग, ॲले क्रॉपिंग आणि मल्टी स्टोरेड क्रॉपिंग. तेच सिक्वेन्शियल मल्टिपल क्रॉपिंगमध्ये बघा, सिक्वेन्शियल क्रॉपिंग आहे, त्यामध्ये डबल क्रॉपिंग आहे, ट्रिपल क्रॉपिंग आहे, क्वाड्रपल क्रॉपिंग आहे आणि रटून क्रॉपिंग आहे किंवा ज्याला रटूनिंग पण त्या ठिकाणी म्हणतात. तर हे काय काय आहे वेगवेगळे प्रकार याच्यामधले हे आपण वन बाय वन त्या ठिकाणी आता बघणार आहोत, ठीक आहे. तर क्रॉपिंग सिस्टीममध्ये बघा, जे ड्रायलँड असतील किंवा इरिगेटेड एरियाज असतील यांच्यामधला सगळ्यात पहिला आपण प्रकार बघतोय दॅट इज द मोनोकल्चर, ठीक आहे. मोनोकल्चर मोनोक्रॉपिंग जे आहे त्यामध्ये काय, इट इज बेसिकली अ क्रॉपिंग सिस्टम इन विच ओनली वन मेजर क्रॉप इज ग्रोन ऑन द सेम लँड इयर आफ्टर इयर, ठीक आहे. काय आहे, एक अशी क्रॉपिंग सिस्टीम आहे ज्याच्यावरती ओनली वन मेजर क्रॉप जो आहे हा त्या ठिकाणी ग्रो केला जाता, त्यानंतर ऑन द सेम लँड इयर आफ्टर इयर. किंवा रिपिटेटिव्ह ग्रोईंग ऑफ ओनली वन क्रॉप ऑन द सेम पीस ऑफ लँड इयर आफ्टर इयर, ठीक आहे. म्हणजे कसं, खरीफला पण त्या ठिकाणी राईस लावला, रब्बीला पण पुन्हा राईस लावला, त्यानंतर तर फॅलो सोडला, ठीक आहे. तर राईस किंवा बाजरा अशी पण जी कंटिन्युअस क्रॉपिंग सिस्टम आहे की ज्याच्यामध्ये एकच क्रॉप त्या ठिकाणी तुम्ही लावताय, ठीक आहे. एकतर फक्त एकच क्रॉप घेत आहे, ठीक आहे. राईस खरीफला सपोज तुम्ही राईस घेतला, रब्बी इथे आणि इथे काय समर, ठीक आहे. तुम्ही फक्त राईस घेतला, नंतर फॅलो सोडून दिला, ठीक आहे. त्यानंतर दुसरी सिस्टम आहे जिथे तुम्ही राईस लावला, रब्बीमध्ये पण तुम्ही पुन्हा राईस लावला, ठीक आहे. आणि समजा समरला फॅलो सोडला. तर इन बोथ केसेस काय होतं आहे, तुम्ही एकच त्या ठिकाणी काय करताय की राईस त्या ठिकाणी क्रॉपिंग सिस्टम लावला आहे. त्यामुळे दिस इज कॉल्ड एज मोनोकल्चर किंवा यालाच आपण मोनोक्रॉपिंग असं पण म्हणतो. याचे ॲडव्हान्टेजेस बघा काय की इट इज कन्व्हिनियन्स इन सोईंग विथ द हेल्प ऑफ मशिनरी अंडर मेकनाइज्ड फार्मिंग.
इट इज कन्व्हिनियंट फॉर हार्वेस्टिंग विथ द हेल्प ऑफ मशिनरी. त्यामुळे बघा, जिथे मोनोकल्चर आहे, मोनोक्रॉपिंग आहे, एकच क्रॉप असतो, त्याच्यामुळे काय आहे, मोठी जी की मेकनायझेशन आहे, मशिनरी जी आहे, त्याचा वापर तुम्ही जे आहे सोईंगच्या वेळेला, हार्वेस्टिंगच्या वेळेला करू शकता. त्यामुळे इथे जे की बाहेरून जे की लेबरची जी गरज असते ती खूप कमी असते. तर मॅन्युअल लेबरची गरज काय होते, खूप जास्त रिड्यूस होते. हे याचं एक मेन जे आहे ते वैशिष्ट्य आहे ऑफ दिस मोनोकल्चर सिस्टम. पण याचे काही डिसएडव्हान्टेजेस पण आहेत. बघा, समटाईम्स जी फर्टिलिटी आहे अँड द प्रोडक्टिव्हिटी ऑफ द सॉईल इट इज गेटिंग लोवर्ड इफ सुटेबल सॉईल मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आर नॉट फॉलोड. सॉईल स्ट्रक्चर काय होतं, इट विल गेट डिटिओरेटेड कंटिन्युअसली. वर्षानुवर्ष तुम्ही जर एकच क्रॉप लावत राहिले तर ऑफकोर्स तिथलं जो काही सॉईल स्ट्रक्चर आहे तो तिथे काय होणार आहे, बिघडणार आहे. त्यासोबतच बघा, इन्क्रीज इन्फेस्टेशन ऑफ द वीड्स, पेस्ट अँड डिझीजेस ऑल्सो. ठीक आहे. देन इंटेन्सिव्ह क्रॉपिंग सिस्टम जी असते त्याच्यामधला पहिला जो प्रकार आहे दॅट इज द मल्टिपल क्रॉपिंग. मल्टिपल क्रॉपिंग म्हणजे काय, आपण बघितलं की एकच क्रॉप ते जेव्हा आपण लावतो त्याला काय म्हणतो, मोनोक्रॉपिंग म्हणतो. पण एकपेक्षा जर का जास्त आपण क्रॉप्स जर लावत असू वर्षभरामध्ये, ओके, राऊंड द इयर जर का आपण एकपेक्षा जर का जास्त क्रॉप जर का लावत असू तर त्याला आपण मल्टिपल क्रॉपिंग म्हणणार. म्हणजे खूप सारे क्रॉप, मल्टिपल म्हणजे काय, एकपेक्षा जास्त मल्टिपल क्रॉप जे आपण लावतो, ठीक आहे, राऊंड द इयर. सो द क्रॉपिंग सिस्टम इन विच 2 or more क्रॉप्स आर ग्रोन आयदर इन सक्सेशन ऑर इन सिक्वेन्स. ओके, सक्सेशन आणि सिक्वेन्स याच्यामधली कुठल्याही एका पद्धतीमध्ये तुम्ही जर ते क्रॉप्स लावत असाल, or association for entire or part of their life cycle on the same field in a year is called as multiple cropping. ही डेफिनेशन खूप महत्त्वाची आहे. एक एक वर्ड याच्यामधला महत्त्वाचा आहे, त्यामुळे नोट करून घ्या. आता बघा, इथे यांनी काय एक्झाम्पल दिले मल्टिपल क्रॉपिंगचे, की एक फार्म आहे, ठीक आहे, एक शेत आहे. या शेतावर तुम्ही काय केलं, खरीप सीझनमध्ये पहिले काय केलं, सोरगम लावली. ठीक आहे, खरीफमध्ये काय केलं, सोरगम लावली. त्याच्यानंतर वीट जो आहे तो तुम्ही रब्बीमध्ये लावली. बरोबर आहे. खरीफमध्ये वीट लावतात का, नाही लावत. वीट कधी लावतात, वीटला थंडी लागते, राईट. त्यामुळे वीट कधी लावणार आपण, रब्बी सीझनमध्ये लावणार, राईट. देन ग्रीन ग्राम जो आहे, वीट निघाल्यानंतर ग्रीन ग्राम जो आहे, ठीक आहे, त्याला तुम्ही समर सीझनमध्ये लावलं. ठीक आहे. आता ग्रीन ग्राम जो आहे हा तुम्ही खरीफमध्ये पण लावू शकता, समरमध्ये पण लावू शकता. ठीक आहे. सो असे 3 जे क्रॉप्स आहेत हे एकानंतर एक जे आहे, ही जी सिक्वेन्स आहे, पहिले त्या शेतावर सोरगम लावलं, सोरगम हार्वेस्ट झाला, त्याच्यानंतर काय केलं, मग तिथे वीट लावला, वीट त्या ठिकाणी हार्वेस्टिंग झाली, मग तिथे ग्रीन ग्राम लावला आणि ग्रीन ग्रामची हार्वेस्टिंग झाली. तर ही जी सिक्वेन्स आहे, म्हणजे त्या एकाच शेतावरती एका वर्षामध्ये विदिन अ 12 month पिरियडमध्ये त्यांनी 3 क्रॉप्स त्या शेतकऱ्याने घेतले, राईट. तर हे काय झालं, इट इज अ टाईप ऑफ मल्टिपल क्रॉपिंग, राईट. तिथेच दुसरं बघा, अजून एक उदाहरण दिलं आहे, मेज, वीट आणि ग्रीन ग्राम. ठीक आहे, मेज लावला खरीफमध्ये, अगेन वीट लावा रब्बीमध्ये आणि ग्रीन ग्राम समरमध्ये. तसंच अजून एक बघा, इथे आहे राईस, वीट, ब्लॅक ग्राम अँड लिनसीड. तर इथे बघा, इथे जवळपास 4 क्रॉप्स त्या ठिकाणी लावलेले आहेत इन अ इयर. तर हे काय झालं, इट इज अ टाईप ऑफ व्हेरी हाय इंटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर, की जिथे एकाच वर्षामध्ये 12 महिन्यामध्ये 4 क्रॉप त्या ठिकाणी लावलेले आहेत. आणि अशा या सिस्टमला आपण म्हणतो क्वाड्रपल सिस्टम. काय म्हणतो याला, क्वाड्रपल क्रॉपिंग सिस्टम. क्वाड्रपल म्हणजे काय, क्वाड म्हणजे काय, 4. बरोबर आहे, QUAD, क्वाड म्हणजे काय, 4. तर 4 क्रॉप जे आहे एका वर्षाच्याच मध्ये तुम्ही जर का लावत असाल त्याला म्हणणार आपण क्वाड्रपल क्रॉपिंग सिस्टम. आता बघा, इथे आपण वरच्या एक्झाम्पलमध्ये किती क्रॉप लावले, 3 लावले. तर मी याला आपण काय म्हणणार, वी विल कॉल इट ॲज ट्रिपल क्रॉपिंग सिस्टम. काय म्हणणार याला आपण, ट्रिपल क्रॉपिंग सिस्टम. तेच तुम्ही जर का फक्त 2च क्रॉप घेतले, त्या ठिकाणी खरीफचा घेतला, रब्बीचा घेतला आणि नंतर फॅलो ठेवला लँड. ठीक आहे, लँडवर नंतर समरमध्ये तुम्ही काहीच नाही लावलं का, तर मे बी पाण्याची स्कॅरसिटी असेल, कमी पाणी अवेलेबल आहे, म्हणून बऱ्याचदा शेतकरी आपल्याकडे काय करतात की उन्हाळ्यामध्ये जे आहे ती लँड त्या ठिकाणी प्लो करून 2 महिने तिचा आराम होऊ देतात. तर अशा प्रकारे खरीफ फॉलोड बाय रब्बी असे 2च जेव्हा क्रॉप घेतल्या जातात एका वर्षामध्ये, तर अशा सिस्टमला काय म्हणतात, वी कॉल इट ॲज डबल क्रॉपिंग. काय म्हणतो याला आपण, डबल क्रॉपिंग सिस्टम. आता हे डबल क्रॉपिंग सिस्टम, ट्रिपल क्रॉपिंग सिस्टम, क्वाड्रपल क्रॉपिंग सिस्टम हे जे आहेत, हे सगळे जे आहेत हे मल्टिपल क्रॉपिंगचेच त्या ठिकाणी सब टाईप्स आहेत. आता यामध्ये बघा, पॅरलल मल्टिपल क्रॉपिंग एक आहे. ओके, त्याच्यामधला जो प्रकार आहे पॅरलल मल्टिपल क्रॉपिंग. पॅरलल म्हणजे काय, की सोबत. बघा,
पॅरलल लाईन्स कशा असतात, आपण जॉमेट्रीमध्ये स्कूलमध्ये शिकलेलो राईट. पॅरलल लाईन्स, पॅरलल लाईन्स म्हणजे कसे, ही एक लाईन अशी चालली स्ट्रेट आणि दुसरी जी लाईन आहे जी त्याला पॅरलल आहे, पॅरलल म्हणजे काय, ती पण अशीच त्या ठिकाणी स्ट्रेट जाते. तुम्ही असं किती पण त्या ठिकाणी कोणत्याही साईडला इकडे 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 असं पुढं त्या ठिकाणी घेऊन जा, ह्या ज्या लाईन्स असतात ना ह्या त्या ठिकाणी एक दुसऱ्याला मीट होत नाही राईट. म्हणजे त्या सोबत तर चालत आहेत, याचा अर्थ काय, पॅरलल म्हणजे काय, त्या लाईन सोबत त्या ठिकाणी रन होत आहेत पण एक दुसऱ्याला काय करताय, इंटरसेक्ट होत नाही कुठे राईट, क्रॉस मारत नाही कुठे एक दुसऱ्याला. तर अशा ज्या लाईन्स आहेत त्याला आपण म्हणतो पॅरलल लाईन्स. तर तशा ज्या लाईन्स आहेत, तर मग इथे मल्टिपल क्रॉपिंगमध्ये का बरं हा शब्द वापरला असेल, विचार करा की यांचं म्हणणं काय, वेन 2 or more क्रॉप्स, ठीक आहे, 2 किंवा त्यापेक्षा जास्त जर जे क्रॉप्स असतील, दे आर ग्रोन इन असोसिएशन, ओके, फॉर अ पार्ट or entire period of their life cycle, it is known as parallel multiple cropping. It includes some of the following systems. आता बघा इथे काय सांगितलंय की 2 किंवा 2 पेक्षा जास्त क्रॉप जे आहेत, तर ते त्यांनी काय केलं, पॅरलल लाईन्स कशा चालतात, सोबत चालतात राईट. दे गो ऑन टुगेदर या लाईन्स चालतात पण एक दुसऱ्याला कधीही इंटरसेक्ट करत नाही. याचा अर्थ एक दुसऱ्याला कधीही ते क्रॉस करत नाहीत, एक दुसऱ्याचे कधीही जे की मेरिट्स असतील राईट त्याला ते कधी क्रॉस करत नाहीत. तर असे जे असतात तर त्याला आपण काय म्हणणार, पॅरलल क्रॉपिंग सिस्टम. पण याच्यामध्ये बघा काही क्रॉप्स असे असतात की सपोज तुम्ही घेतला सोयाबीन, काय घेतलं, सोयाबीन, आणि तुम्ही घेतला कॉटन. आता हे 2 क्रॉप ज्यावेळेस तुम्ही काय केले, सोबत जर का लावले, ओके, पॅरलल म्हणजे काय, सोबत लाईन चालतात म्हणजे सोबत आपण 2 क्रॉप लावले, ठीक आहे. जून महिना होता, ओके, तुम्ही काय केलं, जून मंथमध्ये त्या ठिकाणी पहिले कॉटन लावलं आणि लगेच 5-10 दिवसांनी सोयाबीन लावलं, ठीक आहे, एकाच फील्डमध्ये. कसं लावलं बरं सर, तर ही सी म्हणजे कॉटन, ठीक आहे, अशा कॉटनच्या लाईन्स लावल्या, मग सोयाबीनच्या 2 लाईन्स तुम्ही मध्ये लावल्या, त्यानंतर पुन्हा एक कॉटनची लाईन लावली, पुन्हा सोयाबीनच्या त्या ठिकाणी काय केल्या, 2 लाईन्स लावल्यात, पुन्हा एक कॉटनची लावली राईट. अशी ही जी आहे याला आपण काय केलं, सिस्टम ही डेव्हलप केली आणि आपण असे क्रॉप लावले. आता मला सांगा कॉटनची जी काही रूट सिस्टम आहे ती कशी आहे, इट इज डीप रूटेड सिस्टम, टॅप रूटेड सिस्टम आहे, डीप रूटेड किंवा यालाच आपण म्हणू शकतो टॅप रूटेड सिस्टम, ठीक आहे, टॅप रूटेड सिस्टम. तर हे जे टॅप रूटेड आहे आणि दुसरीकडे ते सोयाबीनचं बघा, सोयाबीनचे जे असतात ते पण टॅप रूटेड आहे पण तरीसुद्धा याचे जे रूट असतात ते कसे आहेत, शॅलो रूट्स असतात. कसे असतात, शॅलो असतात, ते खूप जास्त डीप जात नाहीत राईट. आता जे काही कॉटनचे असतील हे जवळपास तुम्हाला सांगतो 60 to 80 सेंटीमीटर जे सॉईलमध्ये डीप पण जाऊ शकतात, पण ते सोयाबीनचे जर का तुम्ही बघितले हे फक्त टॉपच्या 30 सेंटीमीटर्सपर्यंत मोस्टली तुम्हाला सोयाबीनचे रूट्स दिसून येतात. त्यामुळे सोयाबीन काय करेल, सोयाबीन वरचं टॉपचं 25-30 सेंटीमीटर जो लेअर असेल त्याच्यामधनं न्यूट्रिएंट एक्स्ट्रॅक्ट करेल आणि जो कॉटन असेल तो डीप जे असतील त्या रूट्सच्या झोनमधनं, ज्या सॉईलच्या झोनमधनं जे असेल त्या 60 to 80 सेंटीमीटरच्या झोनमधनं जे असेल न्यूट्रिएंट एक्स्ट्रॅक्ट करेल. त्याच्यामुळे यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कॉम्पिटिशन होते का, तर नाही होणार, ठीक आहे. न्यूट्रिएंटसाठी कॉम्पिटिशन नाही, पाण्यासाठी पण काही विशेष कॉम्पिटिशन होणार नाही. त्याच्यावरती जो काही स्पेस असेल तर कॉटन जो आहे तो त्या ठिकाणी ग्रो होतो पण त्याची जी सावली असते ती काहीशी फाटकी पण असते. त्याच्यामुळे सोयाबीनला असं खूप प्रकाश पाहिजेच असं काही नाही, थोडंफार सावलीमध्ये पण ते येऊ शकतं राईट. त्याच्यामुळे त्याच्या सावलीमध्ये कॉटनच्या काहीशा ही सिस्टीम सोयाबीनची जमून जाते. तर कॉटन सोयाबीन ही जी सिस्टीम आहे ही इंटरक्रॉपिंग सिस्टीम आहे. तुम्ही इथे काय केलं, 2 क्रॉप्स काय केले, सोबत लावले, म्हणजे काय, कॉटन पण लावला तसंच सोयाबीन पण लावला. ते एक दुसऱ्याला कधी इंटरसेक्ट करत नाही, म्हणजे एक दुसऱ्याचे कधीही कॉम्पीट करत नाहीत. त्या दोन्ही लाईन्स कशा एक सोबत पॅरलल जात आहेत राईट, म्हणून याला आपण म्हणतो पॅरलल मल्टिपल क्रॉपिंग, ठीक आहे. इथे 2 क्रॉप्स आपण काय करतो, सोबत लावतो इन पॅरलल मल्टिपल क्रॉपिंग. आता त्यामध्ये पण प्रकार आहेत. पहिला आहे मिक्स्ड क्रॉपिंग. आता मिक्स्ड क्रॉपिंगमध्ये काय केलं जातं, एक पर्टिक्युलर पॅटर्न जो आहे तो फॉलो केला जातो. हे बघा, ग्रोईंग ऑफ 2 or more क्रॉप्स सायमल्टेनियसली विदाउट, ओके, विथ नो डिस्टिंक्ट रो अरेंजमेंट, इट इज कॉल्ड ॲज इट इज कॉल्ड ॲज मिक्स्ड क्रॉपिंग. मल्टिपलमधली मिक्स्ड क्रॉपिंग आहे. जसं की ही कशी फॉलो केली जाते बघा, मेज प्लस ग्रीन ग्राम प्लस त्या ठिकाणी पिजन पी जे आहे ही काय त्यांनी सिस्टम दिलेली. तर इथे काय केलं जातं की एका शेतामध्ये तुम्ही जर बघितलं कुठलाही रोचा फिक्स पॅटर्न नसतो. काही झाडं तुम्हाला मक्याचे उगलेले दिसतील, मध्येच काही झाडं तुम्हाला काय पिजन पीचे दिसतील,
ठीक आहे, PGNPची झाडं दिसतील, मध्येच तुम्हाला काय दिसेल, ग्रीन ग्रामची त्या ठिकाणी झाडं दिसतील. तर कुठलंही असं फिक्स्ड पॅटर्न नाही, कसं पण त्या ठिकाणी ते उगलेलं आहे. त्याला म्हणतात मिक्स क्रॉपिंग सिस्टम. मिक्स्ड क्रॉपिंग इज अ कॉमन प्रॅक्टिस इन रेनफीड ऑर ड्राय फार्मिंग एरियाज. ड्राय फार्मिंग एरियाजमध्ये मोस्टली ही सिस्टम काय केली जाते, फॉलो केल्या जाते. हे महत्त्वाचं आहे, ही लाईन जी आहे ना खूप महत्त्वाची आहे, ही नोट करा की मिक्स्ड क्रॉपिंग सिस्टम ही कुठं जास्त करून प्रॅक्टिस केल्या जाते, तर ड्रायलँड फार्मिंग एरियाजमध्ये केल्या जाते. जनरली लेग्युम क्रॉप जे असतात, रेड ग्राम, ब्लॅक ग्राम, ग्रीन ग्राम, काउपी किंवा ऑइलसीड जे ग्राउंडनट, मस्टर्ड, हे असे जे आहेत हे सिरियलसोबत मिक्स करून त्या ठिकाणी लावल्या जातात इन मिक्स क्रॉपिंग सिस्टम. इथे सोईंग जी ही ड्रिलिंग मेथडने केल्या जाते बाय मिक्सिंग द सीड विथ द हेल्प ऑफ सीड ड्रिल, राईट, और मोगन अँड विच कॅन बी अटॅच बिहाइंड द सीड ड्रिल फॉर सोईंग ऑफ द मिक्स क्रॉप. युजली सिरियल जे असतात दे आर ग्रोन ॲज मेन क्रॉप, आणि पल्सेस आणि ऑइल सीड जे आहेत तर ते मायनर किंवा मिक्स क्रॉप म्हणून ग्रो केल्या जातात. याचे काही ॲडव्हान्टेजेस पण आहेत. काय ॲडव्हान्टेजेस आहे की रिस्क ऑफ फेलियर जो आहे क्रॉपचा हा इथे कसा आहे, लेस आहे. म्हणूनच याला आपण काय, ड्रायलँड एरियामधले जे फार्मर्स आहेत ते त्याला त्याच्यामुळे लावतात की एक क्रॉप जरी फेल झाला तरी दुसरा क्रॉप येऊ शकला पाहिजे. इट फुलफिल्स द डेली रिक्वायरमेंट ऑफ द फूड ग्रेन्स, ऑइल सीड्स अँड पल्सेस, इम्प्रूव्ह सॉइल फर्टिलिटी इफ लेग्युम्स आर टेकन ॲज मायनर क्रॉप. बरोबर आहे, लेग्युम काय करतो, नायट्रोजन फिक्सेशन करून देतो आपल्याला सिनर्जिस्टिकली, सो इट इज बेनिफिशियल. देन बेटर डिस्ट्रीब्युशन ऑफ लेबर होऊ शकतं थ्रू आउट द क्रॉपिंग पिरियड. जसं की एक क्रॉपचं हार्वेस्टिंग पहिले येईल, त्याच्यानंतर दुसऱ्या क्रॉपचं हार्वेस्टिंग येईल, राईट. एक सोबत हार्वेस्टिंग नसणार आहे, प्रत्येकाचा क्रॉपिंग पिरियड वेगवेगळा असतो. सो इन्क्रीज ग्रॉस मॉनिटरी रिटर्न जे आहेत तर ते जास्त भेटणार आहे. वेल बॅलन्स्ड कॅटल फीड पण मिळणार आहे. सेफगार्ड्स अगेन्स्ट पेस्ट अँड डिझिजेस, हे खूप महत्त्वाचं आहे की पेस्ट आणि डिझिजेस जे असतात त्याच्या विरुद्ध हे कसं, इट ॲक्ट्स ॲज सेफगार्ड. ठीक आहे, कसं बघा, निसर्गामध्ये कसं आहे ना की तुम्ही एक झाड आहे बघा, एक मोठं आंब्याचं झाड आहे, ठीक आहे, हे काय मँगो ट्री आहे, एकच झाड आहे तुमच्या शेतामध्ये, याच्यावर कधीही पेस्टिसाईडची फवारणी करायची गरज पडत नाही, तरीसुद्धा दरवर्षी खूप सारे आंबे येतात. पण दुसऱ्या साईडला एक त्या ठिकाणी काय, आंब्याचा बाग आहे, तिथे खूप सारे आंब्याचे झाडं आहेत, ठीक आहे, हाय डेन्सिटी प्लांटिंग वगैरे कशामध्ये पण तुम्ही हे लावलेलेच, ठीक आहे, पूर्ण बाग जो आहे तो कशाचा आहे, आंब्याचा आहे. तर अशा वेळेला आहे ना काय होतं की निसर्गामध्ये एक जनरली नियम आहे की ज्यावेळेस डायव्हर्सिटी असते, एक आंब्याचं झाड आहे, खूप जास्त कीटक त्याच्यावर आकर्षित नाही होत, त्याच्यामुळे त्याचं यील्ड त्या ठिकाणी इझिली निघून जातं. पण ज्यावेळेस खूप सारे आंब्याची झाडं एकाच शेतात असतील तर नॅचरली त्याच्यावरती पेस्ट आणि डिझीजचं इन्फेस्टेशन जे आहे ना ते जास्त होतं. त्याच्याकडे पेस्ट असेल, डिझीज असेल, हे खूप जास्त इंटेन्सिटीने जे आहे ते आकर्षित होतात. त्याच्यामुळे बघा, कधीही आपल्याकडं शेतामध्ये एक झाड असल्यावरती आपण त्याच्यावर काही फवारणी करत नाही तरी यील्ड आपल्याला मिळतं. पण तेच आपल्याकडे एक अख्खी बाग जर असली तर त्याच्यावरती आपल्याला फवारणी घ्यावी लागते, राईट. सो फुल युटिलायझेशन ऑफ स्पेस अँड अवेलेबल प्लांट न्यूट्रिएंट्स इथे पॉसिबल आहे. पण याचे काही डिसॲडव्हान्टेजेस पण आहेत. काय आहेत की समटाईम्स पेस्ट कंट्रोल, डिझीज कंट्रोल, वीड कंट्रोल काय होतं, डिफिकल्ट होतं, मॅनेजमेंट करायला काय होतं, अवघड होतं. त्यासोबत समटाईम्स इट ऑल्सो अफेक्ट द यील्ड ऑफ द मेन क्रॉप. हार्वेस्टिंग इट विल बी मशिनरी जी असते त्याच्या मदतीने काय होतं इथे शक्य होत नाही. टाईप्स ऑफ मिक्स क्रॉपिंग बघा, याच्यामध्ये आहे मिक्स क्रॉप जो आहे, सो सीड्स ऑफ डिफरंट क्रॉप्स आर मिक्स टुगेदर अँड देन सोन आयदर इन लाईन्स ऑर ब्रॉडकास्टेड, इट इज कॉल्ड ॲज मिक्स्ड क्रॉप. म्हणजे काय करतात की सोईंगच्याच वेळेला काय करतात, 2-3 प्रकारचे ज्या सीड्स असतील वेगवेगळ्या क्रॉप्सच्या त्या एका कटोऱ्यामध्ये मिक्स करतात आणि त्याच्यानंतर त्याची सोईंग करतात, राईट. त्याच्यामुळे कोणतंही सीड कुठेही पडू शकतं, तर त्याला आपण म्हणतो मिक्स्ड क्रॉप. दुसरा एक प्रकार आहे त्याच्यामध्ये कंपॅनियन क्रॉप. कंपॅनियन क्रॉप म्हणजे काय, सीड्स ऑफ डिफरंट क्रॉप जे आहे दे आर नॉट मिक्स टुगेदर, ओके. तर सोईंगच्या वेळेला मिक्सिंग नाही करत, पण डिफरंट क्रॉप्स आर सोन इन डिफरंट रोज ॲज इट इज कॉल्ड ॲज कंपॅनियन क्रॉप. इथे एक पर्टिक्युलरली रो जे असतात तर ते डिफरंट रोजमध्ये वेगवेगळे क्रॉप्स लावल्या जातात, त्याला आपण कंपॅनियन क्रॉप्स म्हणतो. तिसरा एक आहे आपल्याकडे प्रकार, त्याला म्हणतात गार्ड क्रॉप, ठीक आहे. गार्ड क्रॉप म्हणजे काय, मेन क्रॉप जो असतो तो सो केला जातो सेंटरला शेताच्या, आणि त्याच्यानंतर त्याच्या चारी साईडने जे आहे ना हार्डी क्रॉप जो आहे तर तो गार्ड क्रॉप म्हणून त्या ठिकाणी लावला जातो. जसं की एक शेत असेल, सेंटरच्या एरियामध्ये मेन क्रॉप लावतात आणि चारी साईडने जे आहे त्याच्या गार्ड क्रॉप लावल्या जातं. म्हणजे एक प्रकारे त्याला बॉडीगार्ड कसे आपल्याला त्या ठिकाणी रक्षण करताना दिसतात VIP लोकांचं, तसं त्याच्या चारी साईडने जे असेल गार्ड क्रॉप लावल्या जातात जे की हार्डी असेल आणि त्याला प्रोटेक्शन पण मेन क्रॉपला देईल. तर असं जे आहे सॅफ्लार जे आहे अराउंड वीट त्या ठिकाणी लावल्या जातं. करडईचे झाडं वीटच्या झाडाच्या अवतीभोवती लावतात, किंवा मेस्टा हा जो आहे हा शुगर केनच्या अवतीभोवती लावला जातो. देन फोर्थ टाईप वी हॅव दॅट इज द ऑगमेंटिंग क्रॉप.
ऑगमेंटिंग क्रॉप म्हणजे काय, सब क्रॉप्स विच आर ग्रोन टू सप्लिमेंट द यील्ड ऑफ द मेन क्रॉप. मेन क्रॉपचं तर यील्ड येतंच, पण त्याच्यासोबत एक्स्ट्रा आपल्याला काय मिळणार आहे, सप्लिमेंट मिळेल, असं जे क्रॉप आहे दॅट इज कॉल्ड एज ऑगमेंटिंग क्रॉप. तर याचं एक्झाम्पल इथे दिलं आहे बघा, दॅट इज द जॅपनीज मस्टर्ड विथ बर्सिम जे कल्टिवेशन केलं जातं. सो दॅट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ दिस ऑगमेंटिंग क्रॉप. ऑगमेंटिंग क्रॉपचे काही बेनिफिट्स बघा, ॲडव्हान्टेजेस काय, बेटर युटिलायझेशन ऑफ अवेलेबल रिसोर्सेस, इट इज इन्शुरन्स अगेन्स्ट टोटल फेलियर ऑफ क्रॉप, हायर यील्ड त्या ठिकाणी मिळेल पर युनिट एरिया पर युनिट टाईम, आणि इट विल बी लेस इन्सिडन्स ऑफ पेस्ट अँड डिझिजेस. देन देर विल बी इम्प्रूव्हमेंट इन द सॉईल स्ट्रक्चर, देर विल बी इम्प्रूव्हमेंट इन द सॉईल फर्टिलिटी ऑल्सो. पण की याचे काही अगेन डिसॲडव्हान्टेजेस पण मिळतात, की इट इज डिफिकल्ट टू कॅरी आउट फील्ड ऑपरेशन्स. कारण की बघा, एका शेतामध्ये एकच क्रॉप असलं तर त्याच्यावरती मशिनरीने तुम्ही कधी पण हार्वेस्ट करू शकतात, पण तेच खूप सारे क्रॉप जर एका याच्यात असेल तर त्यावेळेस त्याला मॅन्युअली लेबरच्या मदतीने जे आहे, लेबरचा वापर करूनच आपल्याला ते हार्वेस्ट करावं लागतं. तिथे मोठी मशिनरी आपण यूज करू शकत नाही. त्यामुळे बघा इथे दिलं आहे मोर लेबर रिक्वायरमेंट. ड्यू केअर इथे निडेड आहे वाईल सिलेक्टिंग द क्रॉप, की कोणतं क्रॉप तुम्ही मिक्सिंग करायचं आहे, ऑगमेंट करायचं आहे, तर त्याची एक व्यवस्थित काळजी घेणं गरजेची आहे. मॅनेजमेंटचा विचार करून ऑगमेंटिंग क्रॉप लावण्याची गरज असते. आता त्याच्यामध्येच बघा, मिक्स क्रॉपिंग नंतर सेकंड आपल्याकडे आहे दॅट इज द इंटर क्रॉपिंग. इंटर म्हणजे काय, इंटरचा अर्थ काय, इंटर मीन्स बिटवीन. काय आहे, बिटवीन म्हणजे दोन जे असतात ए आणि बी, हे जे दोन क्रॉप्स आहेत ना, हे त्या ठिकाणी एक सोबत लावले जातात. ओके, तर असे जे क्रॉप आहेत याला आपण म्हणतो इंटर क्रॉपिंग. आणि इंटर क्रॉपिंग जेव्हा कधी लिहिलं जातं त्याच्यामध्ये बघा प्लसचं साईन दिलं जातं, कारण ते एकाच शेतामध्ये लावलेले आहेत. आणि हा 2:1 जो आहे हा पुढे रेशो दिला आहे. रेशो कशाचा, रोचा. म्हणजे प्रॉपरली आता इथे दिले 2:1 मेज प्लस पिजन पी. म्हणजे यांनी काय सांगितलं, 2 रोज जे आहेत त्या आम्ही काय केल्या, मेजच्या लावल्या. त्यानंतर 1 रो जी आहे ही आम्ही कशाची लावली, पिजन पीची लावली. ओके, त्याच्यानंतर पुन्हा 2 रोज आम्ही कशाच्या लावल्या, मेजच्या लावल्या. पुन्हा 1 रो जी आहे ती आम्ही लावली पिजन पीची. असा त्याचा अर्थ आहे. तो रेशो ते सांगतो की त्याची रोची अरेंजमेंट कशी आहे ते सांगण्याचं काम करतं. आता इथे बघा पिजन पी, ग्राउंडनट आणि लेंटिल 2:1:1 अशी याची अरेंजमेंट आहे. सो डेफिनेशन याची बघूया. इंटरक्रॉपिंग काय, एक प्रकारची क्रॉपिंग सिस्टम आहे इन विच द इंटर क्रॉप इज ग्रोन in between rows of the major crop without affecting the optimum plant population as well as the yield of the major crop, ज्याला आपण बेस क्रॉप म्हणतो. or growing 2 or more crops simultaneously on the same piece of land with distinct row arrangement, it is called as intercropping. आता इंटरक्रॉपिंग मध्ये पण आपल्याला 2 प्रकार त्या ठिकाणी बघायला मिळतात. ठीक आहे, कसे प्रकार 2 आहेत त्याच्यामध्ये ते सांगतो मी तुम्हाला. एक आहे ॲडिटिव्ह सिरीज. काय आहे, ॲडिटिव्ह सिरीजने त्या ठिकाणी इंटरक्रॉपिंग केल्या जाते. आणि दुसरी आहे दॅट इज रिप्लेसमेंट सिरीज. काय आहे, रिप्लेसमेंट सिरीज. ॲडिटिव्ह सिरीजमध्ये एक लक्षात ठेवा की इथे एक मेन क्रॉप असतो आणि जो त्या ठिकाणी दुसरा एक क्रॉप त्याच्यामध्ये लावला जातो त्याला म्हणतात ॲज अ इंटरक्रॉप. काय म्हणतात त्याला, इट इज कॉल्ड एज इंटरक्रॉप. आणि रिप्लेसमेंट सिरीजमध्ये काय आहे, जे दोन्ही क्रॉप असतात यांना म्हणतात कंपॅनियन क्रॉप्स. कंपॅनियन क्रॉप्स इथे कुठलाही त्या ठिकाणी एक मेन क्रॉप इंटरक्रॉप असं काही नसतं. रिप्लेसमेंट सिरीजमध्ये काय, कंपॅनियन क्रॉप्स असतात 2. आता कसं बघा, ॲडिटिव्ह सिरीजमध्ये काय होतं, एक भाऊ मोठा आहे, मेन क्रॉप आहे, म्हणजे आता एक शेत आहे. ठीक आहे, आता या एका शेतामध्ये जर का जे की स्पेसिंग असेल, एक आपण मेन क्रॉप लावला आहे. ठीक आहे, तर त्याच्या अकॉर्डिंग टू इट स्पेसिंग जर का मेन क्रॉपच्या 3 जर का लाईन बसणार असतील तर जर का सोलो क्रॉपिंग करताना, ठीक आहे, सिंगल जरी क्रॉप लावलं तरी आपण जे आहे मेन क्रॉपचं जेवढी स्पेसिंग असते तेवढीच या ठिकाणी ठेवल्या जाते इन ॲडिटिव्ह सिरीज. आणि त्याच्यामधली जी एक्स्ट्रा स्पेस त्या ठिकाणी राहते, या स्पेसमध्ये मग जो दुसरा इंटरक्रॉप आहे ना तो कमी जास्त प्रमाणामध्ये लावला जातो. ठीक आहे, त्याच्यामुळे इथे एक लक्षात ठेवायचं, ॲडिटिव्ह सिरीजमध्ये एक जो भाऊ आहे हा मोठा भाऊ आहे आणि एक भाऊ छोटा भाऊ आहे. ठीक आहे, पण रिप्लेसमेंट सिरीजमध्ये काय आहे, रिप्लेसमेंट सिरीजमध्ये आपण तसं नाही करत. रिप्लेसमेंट सिरीजमध्ये बघा, नॉर्मली जर का सोलो क्रॉपिंगमध्ये जर का आता इथे 3 लाईन जर का राहणार असतील, ठीक आहे, किंवा याची जी की प्लांट पॉप्युलेशन राहणार असेल, तुम्हाला जर दुसरा इंटरक्रॉप जर ॲड करायचा तर इथे काय करावं लागतं आपल्याला, सोलो क्रॉपिंगमधली एक लाईनमधली काढून टाकायची आणि तिथे दुसरा जो क्रॉप असेल तो त्या ठिकाणी लावला जातो.
राईट. त्याच्यामुळे रिप्लेसमेंट सिरीजमध्ये काय केलं जातं, रिप्लेस केलं जातं. एक क्रॉपची जी आहे ती पॉप्युलेशन कमी केल्या जाते आणि मग दुसरा क्रॉप त्या मधल्या जागेमध्ये लावल्या जातो, राईट. त्याच्यामुळे इथे कसे, इथे जी बराबरी असते ना ती इक्वल असते, त्याच्यामुळे त्यांना काय म्हणतात, कंपॅनियन म्हणतात. काय म्हणतात, कंपॅनियन, राईट. जसे आपण म्हणतो ना मैत्री कशी पाहिजे की इक्वल पाहिजे, दोन मित्र कसे असतात, इक्वली त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्यूट करतात. सो दॅट इज रिप्लेसमेंट सिरीज. पण ॲडिटिव्ह सिरीजमध्ये कसं आहे, एक भाऊ मोठा भाऊ आणि एक भाऊ छोटा भाऊ आहे, राईट. छोट्या भावाला मोठ्या भावाचं ऐकावं लागतं. तर तसं कसं इथे आहे मेन क्रॉप अँड प्लस आहे इंटरक्रॉप. इंटरक्रॉप काय, तो छोटा भाऊ आहे. सो अशा पद्धतीने इंटरक्रॉपिंगमध्ये जे आहे हे दोन प्रकार आपल्याला बघायला मिळतात. वन इज ॲडिटिव्ह सिरीज, अनदर वन इज द रिप्लेसमेंट सिरीज. आता या सिस्टीममध्ये बघा, इन ॲडिशन टू द यील्ड ऑफ द मेजर क्रॉप सम एक्स्ट्रा इंटरक्रॉपची जी काही यील्ड आहे हे ऑप्टेन होतं. देअरफॉर इंटरक्रॉप इज बोनस क्रॉप, राईट. इंटरक्रॉपला काय म्हणतात, इट इज ऑल्सो कॉल्ड एज बोनस क्रॉप इन दिस सिस्टम. इंटरक्रॉपिंग ऑफ ग्राउंडनट ऑर व्हेजिटेबल्स इन शुगर केन, राईट. शुगर केनमध्ये ग्राउंडनट लावणं एक कॉमन प्रॅक्टिस आहे. महाराष्ट्रामध्ये एक शुगर केन प्लस पोटॅटो ही एक फेमस इंटरक्रॉपिंग सिस्टम आहे, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. शुगर केन प्लस इंटरक्रॉपमध्ये ॲज अ पोटॅटो इथे लावला जातो. देन त्याच्यासोबत बघा ऑइल सीड्स पण त्या ठिकाणी तुम्ही लावू शकता शुगर केनमध्ये, किंवा मग इथे ऑइल सीड्स इन सोरगम दिलेलं आहे बघा, सोरगम और बाजरा त्या ठिकाणी एक्झाम्पल दिलं आहे, ते पण एक फेमस इंटरक्रॉपिंग आहे. देन द क्रॉप्स हॅव डिफरंट ग्रोथ हॅबिट्स, कॅनोपी डेव्हलपमेंट, रूट सिस्टम अँड न्यूट्रिएंट रिक्वायरमेंट ॲज चूजन. The crops grow in association are sown by following the specific planting pattern. Base crop so as to create space to accommodate the intercrop in the systematic geometric progression. ठीक आहे. आता हे जे ॲडिटिव्ह सिरीजमध्ये मी तुम्हाला सांगितलं मेन क्रॉप प्लस इंटरक्रॉप जो असतो, तर या मेन क्रॉपलाच तुम्ही बेस क्रॉप पण म्हणू शकता, ठीक आहे. यू कॅन कॉल इट ॲज बेस क्रॉप ऑल्सो. सो ऑगमेंटिंग क्रॉपचंच हे जे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस होते हे आपण आत्ताच मागे बघितले, राईट. रिपीट झाली ती स्लाईड, ठीक आहे. पुढचं घेऊ. सो टाईप्स ऑफ इंटरक्रॉपिंग याच्यामध्ये बघा पॅरलल आणि कंपॅनियन क्रॉपिंग. आता जे मी तुम्हाला पॅरलल सांगितलं होतं, पॅरलल म्हणजे काय की दोन क्रॉप जे एका शेतामध्ये जे आहेत हे कसे लावले जातात, सोबतच त्या ठिकाणी लावले जातात, राईट. कंपॅनियन क्रॉपिंगमध्ये काय आहे की सिस्टम्स इन विच द प्रोडक्शन ऑफ बोथ द इंटरक्रॉप्स ही कशी असेल, ही इक्वल असेल टू दॅट ऑफ इट्स सॉलिड प्लांटिंग. इट इज कॉल्ड एज कंपॅनियन क्रॉपिंग. जसं की मस्टर्ड, पोटॅटो, ऑनियन जे आहेत यांना तुम्ही काय करू शकता, शुगर केनमध्ये लावू शकता. सो मिक्स्ड इंटरक्रॉपिंगमध्ये काय, ग्रोईंग ऑफ 2 or more क्रॉप्स विथ नो डिस्टिंक्ट रो अरेंजमेंट, याला काय म्हणतो मिक्स्ड क्रॉपिंग. जिथे रो अरेंजमेंट डिस्टिंक्ट नसेल त्याला काय म्हणायचं, त्याला मिक्स्ड इंटरक्रॉपिंग म्हणायचं. पॅरललमध्ये बघा काय आहे की कल्टिवेशन ऑफ द क्रॉप्स विच हॅव डिफरंट नॅचरल हॅबिट अँड झिरो कॉम्पिटिशन, इट इज कॉल्ड एज पॅरलल क्रॉपिंग. पॅरलल क्रॉपिंगमध्ये काय आहे की जे की कॉम्पिटिशन आहे फॉर रिसोर्सेस ती बिलकुल होत नाही, हे लक्षात ठेवायचं. काय की क्रॉप तर दोन्हीकडे सोबतच लावतात, पण जे पॅरलल क्रॉपिंगमध्ये जे आहे ना, जे क्रॉप्स लावल्या जातात यांच्यामध्ये काय आहे, कॉम्पिटिशन टोटली झिरो असते, ठीक आहे. इट इज नियरली झिरो. आता इथे उदाहरण दिलं बघा, ब्लॅक ग्राम कशासोबत लावतात, मेज सोबत त्या ठिकाणी लावलं, तर ही कशी, इट इज टाईप ऑफ पॅरलल क्रॉपिंग. मिक्स्ड इंटरक्रॉपिंगचं इथे त्या ठिकाणी दिले आहेत बघा 4 त्या ठिकाणी त्यांनी काय दिले, प्रकार दिलेले आहेत. पहिलं आहे रो इंटरक्रॉपिंग, म्हणजेच काय की ग्रोईंग ऑफ 2 or more क्रॉप्स सायमल्टेनियसली वेअर 1 or the more क्रॉप्स आर प्लांटेड इन रोज, राईट. रोमध्ये जर प्लांटिंग असली कुठल्या एका क्रॉपची किंवा दोघांची तर याला रो इंटरक्रॉपिंग म्हणतात. पॅच क्रॉपिंग, पॅच क्रॉपिंगमध्ये काय, जिथे कंपोनंट क्रॉप जो असेल तो प्लांट केला जातो इन पॅचेस, राईट. असं एक गुच्छामध्ये पॅचेसमध्ये जो लावल्या जाईल ॲज अ इंटरक्रॉप त्याला आपण म्हणणार पॅच क्रॉपिंग. देन थर्ड वन वी हॅव दॅट इज द स्ट्रिप इंटरक्रॉपिंग, ग्रोईंग ऑफ 2 or more क्रॉप्स सायमल्टेनियसली इन स्ट्रिप्स, ठीक आहे. वाईड अशा मोठ्या ज्या असतील त्या स्ट्रिप्समध्ये तुम्ही लावू शकता. इनफ टू परमिट इंडिपेंडेंट कल्टिवेशन बट नॅरो इनफ टू इंटरॅक्ट द क्रॉप ॲग्रोनॉमिकली, तर अशाला म्हणतो आपण स्ट्रिप इंटरक्रॉपिंग. आणि फोर्थ वन वी हॅव दॅट इज द खूप महत्त्वाचं, दॅट इज द रिले इंटरक्रॉपिंग. याच्यावरती वेळोवेळी खूप साऱ्या एक्झाम्समध्ये क्वेश्चन आलेला आहे, ठीक आहे. दॅट इज द रिले इंटरक्रॉपिंग. आता मला एक सांगा, शाळेमध्ये असताना तुम्ही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेतलेला आहे, तर स्पोर्ट्समध्ये एक रनिंग असायची, ठीक आहे. 100 मीटर रेस, 200 मीटर रेस हे तर कॉमन होतं, पण एक अशी रनिंग असायची की त्याच्यामध्ये काय केलं जायचं की
सपोज इथून वरून आपण स्टार्ट करूया. ठीक आहे, ही जी आहे ही तुमची लाईन आहे. इथून तुम्हाला इकडे रनिंग करायची आहे आणि इकडे तुमची काय, दिस इज युअर फिनिश लाईन. फिनिश लाईन. आता इथे एक मुलगा उभा राहणार, राईट. त्यानंतर इथे एक मुलगा उभा राहणार, इथे एक राहणार. ठीक आहे. आता या पहिल्या मुलाच्या हातामध्ये एक स्टिक दिल्या जाते. काय दिल्या जाते? स्टिक, एक काडी दिल्या जाते, राईट. आता ह्या मुलाचं काम काय, ही इथे एक जो आहे ना, ही जी प्रकारची रेस असते याला रिले रेस म्हणतात. काय म्हणतात? रिले रेस म्हणतात. ठीक आहे. रिले रेस काय असते, एक प्रकारचे इथे टीमचं कॉन्ट्रीब्युशन गरजेचं असतं. टीमचं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे फक्त इथे एकच जण फास्ट पळून चालत नाही, तर तिघं जण फास्ट पळले पाहिजे. कसे? या एकदा त्या ठिकाणी शिट्टी वाजली की आता असे मल्टिपल कॉम्पिटिटर्स असतात. ठीक आहे, तुमच्यासोबत धावणारे अजून पण असतील. तसंच प्रत्येकाची जोडीदार जे ते ठरलेले असतात. ओके. ठीक आहे. तर असे प्रत्येकाचे जोडीदार ठरले. तुमच्या हातामध्ये काय दिले गेले, एक स्टिक दिले गेली आहे आणि तुम्हाला गेट सेट गो म्हणल्यावरती तुम्ही पळायला लागतात. तुम्ही पळायचं, इथपर्यंत पळायचं आणि ह्या मुलाच्या हातामध्ये ती स्टिक द्यायची. ती स्टिक याच्या हातात दिली, हा पोरगा काय करेल, हा पुढं त्या ठिकाणी पळायला लागेल, राईट. हा पळेल, पुन्हा या मुलाच्या हातात ती स्टिक फास्टमध्ये देईल आणि ह्या मुलाने काय करायचं, ती स्टिक हातात मिळायला पुन्हा पळायचं आणि या फिनिशिंग लाईनला क्रॉस करायचं. जो कोणी सगळ्यात पहिले याचं, आता हे जे 4 जण आहेत, या चौघांपैकी जो कोणी ती स्टिक घेऊन सगळ्यात पहिली लाईन क्रॉस करेल, ती जी ह्या तिघांची टीम वगैरे जी असेल ती त्या ठिकाणी जिंकलेली आपण घोषित करतो. तर ही काय आहे, इट इज अ टाईप ऑफ रिले रेस. याला म्हणतात रिले रेस. आणि तसंच इथे रिले इंटरक्रॉपिंग त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. इथे काय केलं जातं की एक क्रॉप तुम्ही लावलाय, ठीक आहे. आता याच मुलांच्या जागी आपण काय करूया, थोडंसं आपण इथे रिप्लेस करूया. मुलांच्या जागेवर रेस तीच आहे, फक्त आता इथे पद्धत आपण बदलूया. इथे मुलांच्या जागेवर तुम्ही काय करा, क्रॉप्सला त्या ठिकाणी इमॅजिन करू शकता की एक क्रॉप तुम्ही लावलाय. ठीक आहे, एक क्रॉप तुम्ही लावलाय पहिला. जसं की आपण ॲज्युम करू, इथे जर आपण लावला कॉटन. ठीक आहे, खरीप सीझनमध्ये तुम्ही कॉटन लावला आणि कॉटन जो आहे हा कॉटन क्रॉप एकदा तुम्ही जूनमध्ये लावला की तो साधारणपणे डिसेंबरपर्यंत चालतो. कधीपर्यंत चालतो? डिसेंबरपर्यंत चालतो. पण आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आता ऑक्टोबर महिन्यामध्येच काय करायचं आहे, याच्यामध्ये एक दुसरा इंटरक्रॉप लावायचा. काय लावायचं आहे? दुसरा इंटरक्रॉप लावायचा. आणि हा जो इंटरक्रॉप असेल, सपोज इथे आपण लावला ड्रमस्टिक. काय लावला? ड्रमस्टिक लावला. शेवगा आपण इथे लावला. ठीक आहे. आता ऑक्टोबर महिन्यामध्ये याच्यामधला जो काही स्पेस असेल, ठीक आहे, 2 कॉटनच्या लाईन्समध्ये जो काही स्पेस असेल त्याच्यामध्ये आपण शेवगा लावला. आता ड्रमस्टिकचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्याचं जे की जर्मिनेशन वगैरे व्हायला, ठीक आहे, टुलिप स्टेजला याला इनिशियली खूप वेळ लागतो. ठीक आहे, त्यामुळे 1.5 to 2 months जे असतात तर ते त्या ठिकाणी जात असतात, राईट, फॉर गुड एस्टॅब्लिशमेंट. म्हणजे 1.5 ते 2 महिन्यामध्ये फक्त 15 सेंटीमीटरपर्यंत ॲटमॅक्स याची ग्रोथ होते. पण मग तेवढ्या वेळेमध्ये आपण काय होतं, एक्स्ट्रा वेळ कशाला वाया घालायचं, मग आपण काय करतो, ऑक्टोबरमध्ये त्याची सोईंग करतो. कशाची? ड्रमस्टिकची. आता ऑक्टोबरपासून तर डिसेंबरपर्यंत काय होतं, तो जो क्रॉप असेल तो 10-15 सेंटीमीटरपर्यंत त्या ठिकाणी जर्मिनेट होऊन येईल आणि डिसेंबरपर्यंत काय होईल, कॉटनची पिकिंग होऊन जाईल. त्याच्यानंतर कॉटनला काय केलं जाईल, त्याला उपटून फेकून दिला जाईल शेतामधनं आणि तिथून पुढं जो आहे हा शेवगा जो असेल हा तुम्हाला त्या ठिकाणी मेपर्यंत त्या ठिकाणी वाढेल आणि मे टू जूनच्या आसपास त्या ठिकाणी तुम्हाला त्याच्या शेंगा ज्या आहेत तर त्या तुम्ही ॲज अ व्हेजिटेबल म्हणून सेल करू शकतो, राईट. असं 6 महिन्याचं हे क्रॉप आहे. आणि हे जे क्रॉप आहेत हे पण पुन्हा एकदा 6 महिन्याचं. तर इथे आपण काय केलं बघा, आता हा ऑक्टोबर टू डिसेंबर हा जो पिरियड होता, राईट, हा मधला 2-2.5 महिने हा जो पिरियड होता, हा काय होता, या पिरियडमध्ये या शेतामध्ये काय होतं तर कॉटन पण होता आणि काय होता त्या ठिकाणी शेवगा पण होता. दोघं त्या ठिकाणी क्रॉप तुम्हाला दिसून आले. त्याच्यामुळे एक असा ठराविक पिरियड जो आहे त्याच्या लाईफ सायकलचा दोघा क्रॉपच्या, तो कसा होता, तो इंटरसेक्ट होतोय, राईट. तो कसा होतोय, इंटरसेक्ट होतोय. त्याच्यामुळे अशा क्रॉपला आपण म्हणतो रिले इंटरक्रॉपिंग. ठीक आहे. तर इथे बघा काही पिरियड काय झाला, इंटरसेक्ट झाला. सो आता डेफिनेशन बघा, ग्रोईंग ऑफ 2 or more क्रॉप्स सायमल्टेनियसली ड्युरिंग द पार्ट ऑफ इट्स लाईफ सायकल. कसं? पूर्ण वेळ नाही, फक्त एक पार्ट ऑफ लाईफ सायकल जे आहे तेवढ्यासाठी फक्त त्या ठिकाणी सोबत हे क्रॉप राहतील. ऑफ इच इज कॉल्ड एज रिले इंटरक्रॉपिंग. नॉर्मल इंटरक्रॉपिंगपेक्षा रिले इंटरक्रॉपिंग जो आहे हा वेगळा आहे. नॉर्मल इंटरक्रॉपिंग कसं असतं,
दोन क्रॉप जे आहेत ते जवळपास सोबतच आपण सोईंग करतो आणि त्याची हार्वेस्टिंग पण जवळपास सोबतच असते 15-20 दिवस मागे पुढे. पण इथे बघा, इथे फक्त काही क्वचित जो वेळ असतो तो त्या ठिकाणी सोबत हे दोन्ही त्या ठिकाणी क्रॉप्स जगत असतात, वेगवेगळ्या सीझनचे क्रॉप्स. त्याला आपण म्हणतो रिले इंटरक्रॉपिंग. सेकंड क्रॉप जो प्लांट केला गेला आफ्टर द फर्स्ट क्रॉप, इट हॅज रीच्ड इट्स रिप्रोडक्टिव्ह स्टेज ऑफ ग्रोथ, बट बिफोर इट इज रेडी फॉर हार्वेस्ट, त्या ठिकाणी पुढचा क्रॉप आपण काय करतो, सेकंड क्रॉप लावत असतो. सक्सिडिंग क्रॉप इट इज प्लांटेड बिफोर द हार्वेस्टिंग ऑफ द प्रिसिडिंग क्रॉप. इथे हा बघा अजून एक डिटेलिंग दिली की एक प्रकारची अशी क्रॉपिंग सिस्टीम आहे इन विच द सक्सिडिंग क्रॉप जो आहे म्हणजे नेक्स्ट क्रॉप जो होता, जो आपण काय म्हणला इथे ड्रमस्टिक म्हणलो होतो आता आपण, ठीक आहे. तर हा जो नेक्स्ट क्रॉप जो आहे इट इज सोन ऑर प्लांटेड वेन द फर्स्ट क्रॉप, म्हणजे कोणता पहिला जो क्रॉप कोणता लावला होता आपण, कॉटन लावला होता, बरोबर आहे. तर इट हॅज रिच्ड इट्स फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी स्टेज, म्हणजे त्याला बऱ्यापैकी फुलं आलेत, बोंड यायला सुरुवात झालेली असतात ऑक्टोबरच्या आसपास, त्यावेळेसच आपण काय करतोय मध्ये दुसरी सोईंग करतोय. सो ऑर बिफोर इट इज रेडी टू हार्वेस्ट इट इज कॉल्ड एज रिले क्रॉपिंग. आता याचं यांनी दुसरं एक एक्झाम्पल दिलं आहे बघा, राईस, लिन्सेड, किंवा याच्यामध्ये लेंटिल पण टाकू शकता, ब्लॅक ग्राम टाकू शकता, किंवा चिकपी पण असू शकतं. तर अशा प्रकारची ही आहे रिले क्रॉपिंग सिस्टम. आता याचे ॲडव्हान्टेजेस बघा काय आहेत, की बेटर युटिलायझेशन ऑफ रेसिड्युअल मॉइश्चर अँड फर्टिलायझर्स त्या ठिकाणी होऊ शकतं. इथं रिड्युसेस कॉस्ट ऑफ कल्टिवेशन प्रॅक्टिसेस, ऑल्सो रिड्युसेस कॉस्ट ऑफ फर्टिलायझर अँड इरिगेशन, लेबर रिक्वायरमेंट इज लेस, इन्सिडन्स ऑफ पेस्ट डिझिजेस अँड वीड जे आहे इज लेस ड्यू टू अर्ली सोईंग ऑपरेशन. डिसॲडव्हान्टेजेस बघा याच्यामध्ये काय, रिस्क ऑफ क्रॉप फेलियर जे आहे इथे त्या ठिकाणी मोर असू शकतं, ठीक आहे. हा एक तिथे रिस्क आहे की जर का जो सेकंड क्रॉप आपण लावतोय तर त्या ठिकाणी निगराणी त्याची करणं गरजेचे आहे जेव्हा तो इंटरक्रॉपमध्ये असतो. कारण फर्स्ट जो क्रॉप असेल, ठीक आहे, पहिल्या क्रॉपवरचं जे की कदाचित पेस्ट किंवा डिझीज असेल ते सेकंड क्रॉप जे असेल ते जे लहान असतं तर त्याच्यावरती पडू शकतो आणि त्याच्यामुळे क्रॉप फेलियर होऊ शकतो, कधी कधी जर्मिनेशनला प्रॉब्लेम येऊ शकतो. सो देर इज अ रिस्क ऑफ क्रॉप फेलियर. देन हार्वेस्टिंग बाय द मीन्स ऑफ मशिनरी जे आहे ते त्या ठिकाणी डिफिकल्ट होतं. बघा पहिला जो कॉटन क्रॉप आहे, ठीक आहे, त्याचे हार्वेस्टिंग करणं जे आहे ते कसं म्हणलं होतं आपण, की उपटून आपल्याला व्यवस्थित शेताच्या बाहेर काढावं लागेल, त्याच्यामुळे तिथे मशिनरी आपण कुठेही घालू शकत नाही. लॅक ऑफ अवेलेबिलिटी ऑफ स्किल्ड लेबरची त्या ठिकाणी गरज असते अशा रिले क्रॉपिंग सिस्टम्समध्ये. ग्रेटर इन्सिडन्स ऑफ पेस्ट डिझीज आणि वीड्स जे असतात हे वाढू शकतात आणि जो की आहे सेकंड क्रॉपसाठी इट कॅन बी, ज्याला आपण रिले क्रॉप म्हणतो, त्याच्यासाठी ते डोकेदुखी ठरू शकतं. देन वी हॅव द ॲले क्रॉपिंग. ॲले म्हणजे काय, छत्रछायेखाली, ठीक आहे, म्हणजे एक क्रॉप त्या ठिकाणी मोठा लावला, ओके, आणि त्याच्या खाली जे आहे ते दुसरे क्रॉप त्या ठिकाणी लावले त्याच्या शॅडोमध्ये, तर तशाला आपण म्हणतो ॲले क्रॉपिंग. द सिस्टम ऑफ ग्रोईंग जवार, मेज, बाजरा और एनी अदर ॲरेबल क्रॉप इन ॲलेज, दॅट इज द पॅसेज बिटवीन टू रोज ऑफ लेग्युम श्रब्स लाईक सुबाबुल, इट इज कॉल्ड एज ॲले क्रॉपिंग. एक प्रकारची ॲग्रोफॉरेस्ट्रीची सिस्टम आपण याला म्हणू शकतो. इट इज अ टाईप ऑफ ॲग्रोफॉरेस्ट्री सिस्टम. आता ही कुठे फॉलो केले जाते, सिम्पल वर्ड्समध्ये तुम्हाला सांगतो. तुम्ही चहाचे मळे कधी बघितलेत, टी फार्म्स, कॉफी फार्म्स, याच्यामध्ये बघा जे की चहाचे मळे असतात ना, तर चहाच्या मळ्यांमध्ये मोठी मोठी झाडं त्या ठिकाणी असतात, ठीक आहे, मोठी मोठी ट्रीज त्या ठिकाणी असतात शेतामध्ये, आणि त्यांच्यामधली जी की सावली असते तर त्या खालच्या सावलीमध्ये पडकी जी की सावली असते, फाटकी सावली, तर त्याच्यामध्ये खाली जे आहे इथे टीचे खाली झाडं असतात. टीचे जे की मळे असतात हे पूर्णपणे त्या ठिकाणी ओपन फील्डला खूप कमी दिसतात. त्याला काय आहे ना, त्याला शॅडोची थोडी गरज असते. जर त्याला चांगलं प्रॉपर शॅडो वगैरे असली तर त्या ठिकाणी तो क्रॉप जो आहे, टीचे जे लिव्ज आहेत ते चांगले मॅच्युअर होतात, त्याच्यामधली क्वालिटी चांगली असते, त्याच्यामुळे इट इज अ टाईप ऑफ ॲग्रोफॉरेस्ट्री सिस्टम. सो growing of maize, jawar, bajra, cowpea in between the rows of subabul planted at 5 to 10 meters spacing. So such system it is useful for conservation of moisture and maintaining the soil fertility in the dry farming areas also. त्यानंतर the loopings of subabul जे आहे they can be used as green fodder for animals or spread in between the crop rows as mulching for conservation of soil moisture. आणि त्यानंतर after delay it can add as a organic matter to the soil. तर इथे जे आहे आपलं जनरल दुसरं उदाहरण दिलं आहे, पण मी तुम्हाला टी फार्मचं एक उदाहरण दिलं. चहाच्या मळ्यांमध्ये जे आहे शक्यतो ॲले क्रॉपिंग जे आहे ती केल्या जाते. याचे ॲडव्हान्टेजेस बघा, बेटर युटिलायझेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस, रिड्युसेस कॉस्ट ऑफ कल्टिवेशन, इम्प्रूव्ह सॉईल फर्टिलिटी अँड प्रोडक्टिव्हिटी, प्रोव्हाइड्स फोडर फॉर ॲनिमल्स अँड फूड फॉर ह्युमन ऑल्सो.
काही डिसॲडव्हान्टेजेस पण आहेत की कॉम्पिटिशन जे आहे अमंग द नॅचरल रिसोर्सेस, मॉइश्चर, लाईट, न्यूट्रिएंट वगैरे जे आहे, स्पेस आहे, याच्यासाठी होऊ शकते. पेस्ट डिझिजेस काहीशा प्रमाणामध्ये वीड्स वाढू शकतात. क्रॉप फेलियरचे इथे काहीशे चान्सेस असू शकतात आणि इथे लेस यील्ड काहीशी त्या ठिकाणी आपल्याला ऑप्टेन होताना दिसेल, कारण की इथे काय कॉम्पिटिशन काहीशा प्रमाणामध्ये लाईट असेल, न्यूट्रिएंट असेल, वॉटरसाठी होत असतं. सो टाइप्स ऑफ ॲले क्रॉपिंग जर आपण बघितलं, पहिली आहे फूड कम फोडर सिस्टम, दुसरा आहे फूड कम मल्च सिस्टम आणि थर्ड वन वी हॅव दॅट इज द फूड कम पोल सिस्टम. आता फूड कम फोडरमध्ये बघा काय की या सिस्टममध्ये आपल्यासाठी काय मिळेल, फूड ग्रेन मिळेल, पल्सेस, सिरियल्स, ऑइल सीड्स वगैरे जे असतात ते, आणि जे की लाईफस्टॉक असेल, जे की प्राणी असतील आपल्याकडे, त्यांच्यासाठी फोडर पण त्या ठिकाणी तयार होईल. दुसरं आहे फूड कम मल्च सिस्टम. इथे काय ती फूड ग्रेन्स जे आहेत तर ते त्या ठिकाणी आपण यूज करतो आणि त्यासोबतचे जे की क्रॉप रेसिड्यूज असतात दे कॅन बी यूज फॉर सॉईल अँड वॉटर कॉन्झर्वेशन प्रॅक्टिसेस. देन थर्ड वन द फूड कम पोल सिस्टम. इथे काय बघा, तर इथे फूड तर आपल्याला मिळेल आणि पोलचा अर्थ काय असतो, इट इज वूड, बरोबर आहे. तर जे की आपल्या झाडाचं खोड असतं तर ते काय आहे, एक स्ट्रेट वाढलेलं जर खोड आपण बघितलं, त्याला कट केल्यावर ते काय दिसते, इट इज लाईक अ पोल, राईट, इट इज लाईक अ पोल. तर त्याला म्हणतात फूड कम पोल सिस्टम. तिथून काय मिळेल, फ्युएल मिळेल, टिंबर मिळेल, फर्निचरसाठी आपल्याला कामं असणाऱ्या वस्तू मिळतील. देन वी हॅव द मल्टी स्टोरेड क्रॉपिंग. मल्टी स्टोरेड क्रॉपिंग म्हणजे काय, इथे त्या ठिकाणी दोनपेक्षा जे जास्त क्रॉप्स त्या ठिकाणी लावले जातात सायमल्टेनियसली, त्याला आपण मल्टी स्टोरेड क्रॉपिंग म्हणतो. पण याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, एक महत्त्वाची गोष्ट नोट करा, एक झाड जे आहे बघा, हे काय, हे उंच आहे, राईट. दुसरं झाड जे आहे त्याच्यापेक्षा त्या ठिकाणी दुसऱ्याची हाईट जे आहे ते कमी जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला दिसते, राईट. हे बघा, बनाना त्याच्यापेक्षा खाली, त्याच्या खाली अजून हे आहे, राईट, त्याच्या खाली अजून हे छोटे छोटे क्रॉप्स पण खाली ॲरेबल क्रॉप्स आहेत. तर वेगवेगळ्या हाईटवरती, डिस्टिंक्ट वेगवेगळ्या हाईट्सवरती त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही असे एकत्रितपणे जे की क्रॉपिंग सिस्टम करतात तर याला आपण मल्टी स्टोरेड क्रॉपिंग म्हणतो. इन दिस सिस्टम द क्रॉप्स ऑफ डिफरंट हाईट्स, बघा वेगवेगळ्या हाईटचे असणारे जे क्रॉप्स असतात, अँड इन वर्टिकल लेयर्स ऑफ द लीफ कॅनोपीज, सनलाईट रिक्वायरमेंट्स अँड रूट सिस्टम प्रत्येकाची वेगवेगळी असेल. हे सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असताना तुम्ही एका फील्डला जेव्हा लावतात त्याला मल्टी स्टोरेड क्रॉपिंग म्हणतात. म्हणजे बघा ना, एक प्रकारे हे कसं दिसतंय माहिती का, तुम्ही याला थोडं इमॅजिन केलं तर एक उंच बिल्डिंग आहे, त्याच्यापेक्षा एक छोटी बिल्डिंग आहे, त्याच्यापेक्षा एक छोटी बिल्डिंग आहे आणि एक झोपडी पण आहे, ठीक आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे की हाईटचे जे असतील तर ह्या बिल्डिंग्स आपल्याला अशा दिसतात. तर डिफरंट हाईट्सचे जे की प्लांट्स असतात, वेगवेगळ्या स्पीसीज त्या ठिकाणी लावल्या जातात. त्याच्यामुळे हे कसं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे मजले दिसत आहेत, राईट. सगळ्यात छोटा, त्याच्याहून मोठा, त्याच्याहून अजून मोठा, राईट. तर वेगवेगळ्या प्रकारचे मजल्यासारखं दिसतात. सो इट इज कॉल्ड अ स्टोरीज. ओके, स्टोरी मीन्स लेअर जे असतात त्याला आपण म्हणतो स्टोरीड, STORY, एक मिनिट, वाय नाही, आय, STORID, स्टोरीड म्हणजे काय, मजला. जे की आपल्या घराची मजला असतो ना, एक मजला, दोन मजला, तर तसे हे लार्ज ट्रीज आहेत, मीडियम ट्रीज आहेत, स्मॉल ट्रीज आहेत, श्रब्स अँड वाईन्स अँड देन हर्बेशियस, सगळ्यात लहान प्लांट्स इथे खाली आपल्याला दिसून येतात. जनरली जे आहेत शॉर्टर क्रॉप्स जे आहेत फेवरिंग शेड अँड ह्युमिडिटी, इथे आर ग्रोन इन द पॅसेज बिटवीन द रोज ऑफ द टॉलर क्रॉप्स विच आर टॉलरंट टू द स्ट्रॉंग सनलाईट. आता बघा इथे काय, पाईनॲपल जे आहेत ते, त्यानंतर स्वीट पोटॅटो म्हणजे रताळं जे आहे, ब्लॅक पेपर आहे, टॅपोइका, टर्मरिक, जिंजर, हे त्या ठिकाणी कोकोनट आणि ॲरिकानटच्या फार्म्समध्ये त्या ठिकाणी लावलं जातं. आता मला एक सांगा, ही जी मल्टी स्टोरेड क्रॉपिंग सिस्टम आहे महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठे बघितली आहे का? मी तर बघितलेली आहे, राईट. आणि मे बी तुमच्यातले जे कोणी दापोलीला त्या ठिकाणी शिकणारे असतील स्टुडंट्स तर तुम्हाला हे माहिती असेल, तुम्ही नक्की बघितलेली आहे, तुमच्या कॅम्पसमध्ये ही आहे, राईट. तर दापोली कृषी विद्यापीठामध्ये तुम्हाला एक सिस्टम आहे, त्याचं नाव आहे लाखी बाग सिस्टम. काय आहे? लाखी बाग सिस्टम. या बागेचं नाव लाखी का दिलं आहे? कारण की एक वर्षामध्ये इयरली जे आहे याचं जे की इन्कम आहे, ओके, इयरली इन्कम जो आहे या सिस्टमने 1 लाख रुपीजपर्यंत त्या ठिकाणी इन्कम चांगला जनरेट होतो, म्हणून या सिस्टमचं नाव लाखी बाग सिस्टम त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि इट इज व्हेरी फेमस सिस्टम, दॅट इज द मल्टी स्टोरेड क्रॉपिंग सिस्टम, जी कोकणामध्ये सर्रास यूज केल्या जाते. आज पण शेतकरी त्याला वापरतात. की एक कोकोनटचं झाड तिथे असतं, त्या कोकोनटच्या झाडावरती त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं असतं की ब्लॅक पेपरचा जो वेल असतो, एक ठीक आहे, ब्लॅक पेपरचा वेल असतो
तो क्लाइंबर याच्या खोडावरती चढतो, त्याच्यामुळे त्यांना ब्लॅक पेपरचं पण यील्ड मिळतं, त्या कोकोनटचं पण मिळतं. आणि त्याच्यामध्ये मग अगेन ते काय करतात, दुसरीकडं अजून एक ॲरिका नट जे असतं, ठीक आहे, तर त्याचं झाड याच्यापेक्षा थोडंसं हाईटला कमी असतं, त्या ॲरिका नटचं पण इथे झाड लावलं जातं. त्यासोबतच तुम्ही जर खाली बघितलं सगळ्यात छोट्याच्यात तर पायनॅपल लावल्या जातं, त्यानंतर जिंजर लावल्या जातं किंवा टर्मरिक असू शकतं. तर असे मल्टिपल जे वेगवेगळ्या हाईटचे क्रॉप्स आहेत ते एक सोबत त्या ठिकाणी लावल्या जातात. आणि अशी जी सिस्टम आहे त्याला म्हणतात लाखी बाग सिस्टम, जी की कोकण साईडला खूप जास्त रेलेव्हंट आहे, फेमस आहे. याचे काही त्या ठिकाणी ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस बघूया. ॲडव्हान्टेजेस आहे की बेटर युटिलायझेशन ऑफ मॉइश्चर अँड न्यूट्रिएंट्स वेगवेगळ्या सॉईल लेयर्समधनं होऊ शकतं. सनलाईट आणि स्पेस आहे वेगवेगळ्या जागेवरचा, तो युटिलायझेशनमध्ये येतो. बॅलन्स्ड फूड फॉर ह्युमन्स मिळतं. देन वी हॅव द एनरिचमेंट ऑफ ऑर्गॅनिक मॅन्युअर ऑर द प्लांट रेसिड्यूज इन सॉईल. आणि वॉटर होल्डिंग जे आहे कॅपॅसिटी ऑफ द सॉईल ती पण इम्प्रूव्ह होते, कारण की खूप जास्त कंटिन्युअसली ऑर्गॅनिक मॅटर जो आहे तो सॉईलमध्ये ॲड होत असतो. काही डिसॲडव्हान्टेजेस बघा. कॉम्पिटिशन जे आहे काही नॅचरल रिसोर्सेससाठी क्रॉप्समध्ये होऊ शकतं. जास्त एरिया याला लागतो फॉर रेझिंग सच सिस्टम. लॅक ऑफ लेबर अवेलेबिलिटी. आणि फोर्थ वन वी हॅव दॅट इज द पेस्ट डिझीज किंवा वीड्स जे आहेत त्याचं इन्फेस्टेशन त्या ठिकाणी वाढू शकतं. देन अगेन वी हॅव अ सिनर्जिस्टिक क्रॉपिंग सिस्टम. सिनर्जिस्टिकमध्ये काय बघा की द यील्ड ऑफ बोथ द क्रॉप्स दे आर हायर दॅन देअर प्युअर क्रॉप ऑर युनिट एरिया बेसिस. इट इज कॉल्ड एज सिनर्जिस्टिक क्रॉपिंग. शुगर केन प्लस पोटॅटो हे मी तुम्हाला सांगितलं की फेमस त्या ठिकाणी सिस्टम आहे, दॅट इज द शुगर केन प्लस पोटॅटो. ॲडिटिव्ह सिरीज मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, ॲडिटिव्ह आणि जी रिप्लेसमेंट सिरीज आहे थोड्या वेळ पहिले तुम्हाला सांगितलं होतं. अगेन विल रिवाइज इट. ॲडिटिव्ह सिरीज काय, इन दिस सिस्टम वन क्रॉप इज द मेन क्रॉप, ज्याला बेस क्रॉप पण म्हणतात, CROP, ठीक आहे, बेस क्रॉप. अँड अनदर क्रॉप जो असतो तो असतो इंटर क्रॉप. तर ॲडिटिव्ह सिरीजमध्ये लक्षात ठेवा की एक आहे बेस क्रॉप, ठीक आहे, त्याला मेन क्रॉप पण म्हणू शकता तुम्ही, आणि दुसरा जो असतो त्याला म्हणतात इंटर क्रॉप. इंटर क्रॉपचं यील्ड जे आहे हे टोटली बोनस यील्ड मानलं जातं, ठीक आहे. हे काय, इट इज अ बोनस यील्ड, कारण की आपण कुठल्याही प्रकारे जे की बेसिक क्रॉप जो असेल, जो बेस क्रॉप असेल, सोल क्रॉपिंगमध्ये त्याची जेवढी स्पेसिंग असते तेवढीच इथे पण त्या ठिकाणी आपण मेंटेन करतो. त्याच्यामुळे त्याचं यील्ड तर पक्क मिळणारच आहे, पण त्यासोबत ॲडिशनल जे आहे ते इंटर क्रॉपचं यील्ड आपल्याला मिळतं. सो इंटर क्रॉप जे आहे इट इज इंट्रोड्युस्ड इन टू द बेस क्रॉप बाय ॲडजस्टिंग ऑर चेंजिंग द क्रॉप जॉमेट्री. प्लांट पॉप्युलेशन जी आहे मेन क्रॉपची इट इज केप्ट सेम सो दॅट द रेकमेंडेड फॉर प्युअर स्टँड बाय रिड्युसिंग रो स्पेसिंग. इंटर क्रॉप जे आहे हे सो केलं जातं इन द रिड्युस्ड स्पेस. फोर्थ वन वी हॅव द ऑब्जेक्टिव्ह ह्या सिस्टमचं काय, टू गेट अ ॲडिशनल इन्कम, राईट, आणि काहीसं रिस्क त्या ठिकाणी रिड्यूस करण्यासाठी पण. प्लस लँड इक्विव्हॅलंट रेशो जर आपण बघितला तर याचा नियरली इट इज मोर दॅन 1.6, हे नोट करून ठेवा, ठीक आहे. दिस कॅन बी इम्पॉर्टंट फॉर युअर एक्झाम, की लँड इक्विव्हॅलंट रेशो जो आहे फॉर ॲडिटिव्ह सिरीज तर तो किती, इट इज मोर दॅन 1.6. आणि ॲडिटिव्ह सिरीज ही काय, इट इज मोर इफिशियंट दॅन द रिप्लेसमेंट सिरीज. रिप्लेसमेंट सिरीजमध्ये बघा इथे दोघी क्रॉप्स कसे आहेत, इक्वल आहेत. दोन फ्रेंड्स जसे इक्वल असतात तसे इथे काय कंपोनंट क्रॉप्स असतात. इथे कोणी मोठा भाऊ नाही, छोटा भाऊ नाही, राईट. सो द प्लांट पॉप्युलेशन जे आहे ऑफ बोथ द क्रॉप्स इज लेस दॅन द रेकमेंडेड पॉप्युलेशन इन द प्युअर स्टँड. LER जर बघा इथला किती आहे, इट इज लेस दॅन 1. इट इज इम्पॉर्टंट अगेन फॉर यू की रिप्लेसमेंट सिरीजचा लँड इक्विव्हॅलंट रेशो किती असतो, इट इज 1 किंवा लेस दॅन 1 त्या ठिकाणी असतो. तेच तुम्ही जर का ॲडिटिव्ह सिरीजचा बघितला तो किती होता, 1.6 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असू शकतो. रिप्लेसमेंट सिरीज इट इज लेस इफिशियंट दॅन ॲडिटिव्ह सिरीज. LER जो आहे लँड इक्विव्हॅलंट रेशो जो आहे इंटरक्रॉपिंग सिस्टमचा तो किती पाहिजे, इट शुड बी ॲटलिस्ट 1. सिक्वेन्शियल मल्टिपल क्रॉपिंग, अगेन इथे काय बघा की एकामागे एक जे सिक्वेन्समध्ये क्रॉप्स लावले जातात, की खरीफला एक क्रॉप लावला, रब्बीला एक लावला, त्यानंतर समरला एक लावला, अशी जी क्रॉपिंग सिस्टम आहे तर याला आपण म्हणतो सिक्वेन्शियल मल्टिपल क्रॉपिंग. वेगवेगळे क्रॉप्स आपण वेगवेगळ्या सीझनमध्ये लावतो. इट इज अ मल्टिपल क्रॉपिंग सिस्टम इन विच 2 or more crops are grown in sequence on the same piece of land, right, in a year or over a fixed period of time. सिक्वेन्स क्रॉपिंग काय आहे, एक प्रकारे इथे इन दिस क्रॉपिंग सिस्टम 2 or more crops are grown in sequence one after another, right, on the same piece of land. याच्यामध्ये बघा डबल क्रॉपिंग मी तुम्हाला सांगितलं होतं. ॲट अ टाइम तुम्ही जर का त्या ठिकाणी एका वर्षामध्ये जर का 2 क्रॉप्स बॅक टू बॅक लावत असाल त्याला आपण डबल क्रॉपिंग सिस्टम म्हणतो. त्यानंतर ट्रिपल क्रॉपिंग म्हणजे काय की 3 क्रॉप्स आपण लावतो एकामागे एक. ग्राउंडनट खरीफला लावला, वीट रब्बीला लावला, ओकरा त्या ठिकाणी समरमध्ये लावला, ती झाली 3 क्रॉप्स एका वर्षात.
राईट. सो दॅट इज ट्रिपल क्रॉपिंग. देन वी हॅव द क्वाड्रपल. क्वाड्रपल म्हणजे काय, 4 क्रॉप सांगितले होते मी तुम्हाला, राईट. क्वाड म्हणजे 4. आता इथे बघा, ग्राउंडनट लावला, कोरिएंडर त्याच्यानंतर लावला, राईट. देन वी हॅव द व्हीट, ग्रीन ग्राम. असे एकंदरीत जे आहे एक लंबी तुम्ही 4 त्या ठिकाणी क्रॉप्स तुम्ही एक सोबत लावू शकतात. पण क्वाड्रपल फार्मिंग जे आहे हे तेव्हाच पॉसिबल होते जेव्हा इरिगेटेड कंडिशन्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत. कारण की समरमध्ये जे आहे वॉटर रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी इरिगेशनची गरज लागेल, राईट. सो 4 क्रॉप्स तेव्हाच शक्य आहे एका शेतामध्ये घेणं ज्यावेळेस तुमच्याकडं इरिगेटेड कंडिशन अवेलेबल आहे. देन वी हॅव द रटून क्रॉपिंग ऑर द रटुनिंग. रटुनिंग आपल्याकडं सगळ्यात जास्त कुठे बघायला मिळते, सो दॅट इज द पश्चिम महाराष्ट्र, राईट. जिथे आपल्याला शुगर केन या क्रॉपमध्ये मेजरली आपल्याला हे दिसून येते. दॅट इज द रटुनिंग सिस्टम. रटुनिंग म्हणजे काय, की द कल्टिवेशन जे असेल ऑफ द क्रॉप रिग्रोथ आफ्टर हार्वेस्ट इज नोन एज द रटून क्रॉप, राईट. आपण एकदा ज्यावेळेस ऊस लावतो, एका वर्षामध्ये आपण ऊस लावला, पुढच्या वर्षी तो ऊस त्या ठिकाणी मोठा होतो, त्याला आपण काय करतो, मग कट करतो आणि तो ऊस जो आहे तो कारखान्याला जाईल, राईट, फॉर क्रशिंग. त्याच्यानंतर आपण काय करतो, नांगरतो का शेताला, नाही नांगरत. आपण काय करतो, त्याला पुन्हा एकदा पाणी देतो, त्याला खतं देतो, राईट. आणि त्याच्यामुळे काय होतं, जे काही त्याच्या खाली खुटवे राहिलेले असतात, जे काही स्टंप राहिलेले असतात, राईट, शुगर केनचे जे काही स्टंप्स त्या ठिकाणी राहिलेले असतात, त्याच्यापासून काय होतं, पुन्हा एकदा नवीन टिलर्स त्या ठिकाणी रिग्रोथ होतात आणि त्या पुन्हा 1 वर्षानंतर आपण तो शुगर केन हार्वेस्ट करू शकतो, राईट. तर असे जे काही दुसऱ्यांदा जो काही क्रॉप उगून येतो त्या स्टम्प्सपासून, त्याला आपण म्हणतो ॲज अ रटून क्रॉप. काय म्हणतो त्याला आपण, ॲज अ रटून क्रॉप. देन ratoning is one of the important systems of intensive cropping which implies more than one harvest from one sowing किंवा planting because regrowth जे असेल from the basal buds जे असतात, राईट, स्टम्प्सपासून जे काही ग्रो होतं शुगर केन, सो द regrowth from the basal buds on the stem after harvest of the first crop is possible there. Thus ratoning consists of allowing stubbles of the original crops to strike again or produce the tillers, right, after harvesting टू रेज अनदर क्रॉप. बघा इथे शुगर केनचं त्यांनी बेस्ट एक्झाम्पल आहे. काही भागामध्ये हायब्रिड जवार पण तसं केलं जातं, हायब्रिड बाजरा पण आहे, आणि आता तूर जे आहे, रेड ग्राम जे आहे, त्याच्यामध्ये पण आपण तसं जे आहे रटोनिंगच्या मदतीने त्या ठिकाणी आपण प्रोडक्शन मिळवू शकतो. मल्टिपल क्रॉपिंगचे आता बघा काही ॲडव्हान्टेजेस त्या ठिकाणी कोट केलेत, की टोटल प्रोडक्शन जे आहे आपलं ते इन्क्रीज होतं, ग्रॉस मॉनिटरी रिटर्न आपल्याला अधिक मिळतो फ्रॉम अ पर्टिक्युलर युनिट एरिया. त्यानंतर व्हेरियस नीड्स ऑफ फूड ग्रेन, पल्सेस, ऑइल सीड, व्हेजिटेबल, फोडर आपल्याला एक सोबत त्या ठिकाणी मिळू शकतं, राईट, इन दिस डायव्हर्सिफाईड फार्मिंग. त्यासोबतच फॅसिलिटेट्स इव्हन डिस्ट्रीब्युशन ऑफ लेबर थ्रू आउट द इयर, बेटर युटिलायझेशन त्या ठिकाणी लँड, लेबर, पॉवर आणि अदर रिसोर्सेसचं होतं. रेग्युलर फ्लो जो असेल तो इन्कमचा त्या ठिकाणी वर्षभर त्या ठिकाणी होत असतो. डिसॲडव्हान्टेजेस जर बघितले तर फर्टिलिटी आणि प्रोडक्टिव्हिटी जी आहे सॉईलची ती लो होऊ शकते किंवा एक्झॉस्ट होऊ शकते जर का प्रॉपर सॉईल मॅनेजमेंट नाही केली तर. समटाईम्स काय होतं की सॉईलचं स्ट्रक्चर जे आहे कंटिन्युअस क्रॉपिंग आणि इरिगेशनमुळे काय होऊ शकतं, लोअर होऊ शकतं. सो त्याच्यामुळे काय फॅलो लँड कधी कधी मध्ये सोडणं काय आहे गरजेचं आहे. देन समटाईम्स पेस्ट कंट्रोल, डिझीज आणि वीड्सचं कंट्रोल करणं मल्टिपल क्रॉपिंगमध्ये जे आहे ते अवघड होतं. सो फॅलोईंग बघा, मी आत्ताच म्हणलं होतं मागे की त्या ठिकाणी सॉईल स्ट्रक्चर जे आहे कंटिन्युअस इरिगेशनमुळे काय होतं की बिघडू शकतं, त्याच्यामुळे फॅलो करणं खूप गरजेचं आहे. आणि अगेन वी हॅव द स्लाइड की फॅलोईंग जे आहे किंवा फॅलो इन रोटेशन ठेवणं गरजेचं आहे. की इन स्कॅरसिटी एरियाज जिथे की पाऊस खूप कमी पडतो बघा, ड्राय फार्मिंग एरियाजमध्ये जिथं रेनफॉल खूप कमी आहे, ओन्ली 2 क्रॉप्स त्या ठिकाणी घेतल्या जाऊ शकतात इन 3 इयर्स, राईट. 3 वर्षामध्ये साधारणपणे 2च पीक ड्राय फार्मिंगमध्ये घेतल्या जाऊ शकतात ॲज अगेन्स्ट 1 क्रॉप एव्हरी इयर. इट इज कॉल्ड ॲज फॅलोईंग. तर ज्यावेळेस त्या ठिकाणी पाणी अवेलेबल नसतं त्यावेळेस काय केलं जातं, सपोज आपल्याकडे मार्चपासून, ठीक आहे, मार्चच्या नंतर एकदा रब्बीचं हार्वेस्ट झालं की मार्चपासून ते मे किंवा 15 जूनपर्यंत आपण असं कन्सिडर करूया की तोपर्यंत काय केलं जातं, फील्डला पूर्णपणे फॅलो ठेवलं जातं. फॅलो म्हणजे काय, रिकामं ठेवलं जातं, राईट. तर तसं काय करतात कारण की वॉटर रिक्वायरमेंट त्यावेळेस खूप हाय असते समर डेजमध्ये आणि पाणी अवेलेबल नसतं, राईट, फॉर इरिगेशन. सो अ फॅलो इयर ऑर सीझन in which the field is not cultivated with any of the crop but left without crop, it is the fallow year. The field may be left undisturbed in a plowed condition or kept clean by frequent harrowing. हे खूप महत्त्वाचं आहे. क्रॉप लावायचं नाही याचा अर्थ तिथे वीड उगू द्यायचे का, तर असं नाही आहे बरं का, एक लक्षात ठेवा.
तिथे वीड ग्रोथ होता कामा नये, कारण की एकदा जर वीड ग्रोथ झाली, जर का वीडचे सीड्स तिथे पडले, एक तुम्हाला स्टेटमेंट माहितीच असेल, 1 इयर सीडिंग, काय आहे स्टेटमेंट आठवतं का? 1 इयर सीडिंग इज 7 इयर वीडिंग. म्हणजे एकदा जर का एक वर्ष जर का तुम्ही थोडा आळसपणा केला आणि जर का चुकीने जर का वीड त्या ठिकाणी उगले आणि त्याचं सीड जर का पडलं, तर 1 वर्ष जर सीड असं तुमच्या शेतात जर वीडचं पडलं, तर तुम्हाला पुढचे 7 वर्ष वीडिंग करावी लागेल, तेव्हा जाऊन ते कुठंतरी कंट्रोलमध्ये तिथलं वीड येईल. तर असा एकंदरीत वीडचा प्रॉब्लेमसाठी हे एक बेस्ट स्टेटमेंट आहे, हे नोट करून ठेवा. 1 इयर सीडिंग इज 7 इयर वीडिंग. So this practice is useful for conservation of soil moisture and maintaining the fertility of soil. Irrigated areas मध्ये बघा की फॅलोइंग जे आहे, sometimes one season is kept fallow for maintaining fertility of soil and minimizing the damage to the soil due to continuous irrigation and cropping. Types of cropping system, right? Monocropping हे आपण बघितलं की जिथे काय only one crop is grown on a piece of land year after year. मल्टिपल क्रॉपिंगमध्ये आपण मल्टिपल 2 पेक्षा जास्त जे की क्रॉप्स आपण एकाच लँडवरती लावतो एका वर्षामध्ये, त्याला आपण मल्टिपल क्रॉपिंग म्हणतो. डबल क्रॉपिंग, ट्रिपल क्रॉपिंग, क्वाड्रपल क्रॉपिंग आत्ता आपण बघितलं. देन द कॉम्पिटिशन इफेक्ट बघा. आता कॉम्पिटिशन कशासाठी होत असते क्रॉप्समध्ये? इट इज ऑफकोर्स फॉर द फॅक्टर्स लाईक लाईट, न्यूट्रिएंट्स, वॉटर, कार्बन डायऑक्साईड, राईट, आणि अजून जे की ग्रोथ फॅक्टर्स असतील, राईट, त्यासाठी आपण कॉम्पिटिशन प्लांट्समध्ये होत असते. कॉम्प्लिमेंटरी इफेक्ट, राईट, म्हणजे काय, एकाचा फायदा दुसऱ्याला, इफेक्ट ऑफ वन कंपोनंट ऑन द अदर, त्याच्यामुळे जर का ग्रोथ एनहान्स होत असेल, जर का यील्ड वाढत असेल, तर तशाला आपण कॉम्प्लिमेंटरी इफेक्ट म्हणतो. इंटरक्रॉपिंगमध्ये काय होतं की कॉम्प्लिमेंटरी इफेक्ट असणं गरजेचं आहे. ऑफ ग्रोईंग टू ऑर मोर क्रॉप्स सायमल्टेनियसली ऑन सेम पीस ऑफ लँड विथ डेफिनेट रो पॅटर्न, याला इंटरक्रॉप म्हणतो. मिक्स्ड क्रॉपिंग आपल्याला कळालं की विदाउट एनी पर्टिक्युलर रो पॅटर्न जर असेल, जे सोबत लावलेले आहेत क्रॉप्स, त्याला आपण मिक्स्ड क्रॉपिंग म्हणतो. सिक्वेन्स क्रॉपिंग म्हणजे काय, एकानंतर दुसरा क्रॉप आपण जेव्हा लावत चालतो, एक क्रॉप लावायचा, तो हार्वेस्ट करायचा, त्याच्यानंतर दुसरा लावायचा, तो क्रॉप हार्वेस्ट झाल्यावर तिसरा क्रॉप लावायचा, असं एका वर्षामध्ये जे काही त्या ठिकाणी क्रॉपिंग तुम्ही करतात, त्याला आपण सिक्वेन्स क्रॉपिंगमध्ये कन्सिडर करतो. देन मल्टी स्टोरेड, मल्टी टायर्ड क्रॉपिंग किंवा मल्टी लेवल क्रॉपिंग, राईट. लाखी बाग पद्धत मी तुम्हाला आत्ता सांगितली, राईट. लाखी बाग कल्टिवेशन जे आहे, तर ही जी दापोली कोंकण साईडची जी सिस्टम आहे, दॅट इज अ टाईप ऑफ दिस मल्टी स्टोरेड क्रॉपिंग, जिथे वेगवेगळ्या व्हर्टिकल हाईट्समध्ये जे आहे स्पेसला व्यवस्थित कव्हर केल्या जातं आणि त्या ठिकाणी क्रॉप जे आहे ते घेतल्या जातं. सो हे खूप महत्त्वाचं आहे बघा की कल्टिवेशन ऑफ 2 or more क्रॉप्स ऑफ डिफरंट हाईट्स, बरं का, ऑफ डिफरंट हाईट्स सायमल्टेनियसली. हा वर्ड आला एक्झामला, एखादं स्टेटमेंट जर का आलं की कल्टिवेशन ऑफ 2 or more क्रॉप्स ऑफ डिफरंट हाईट्स सायमल्टेनियसली ऑन सेम पीस ऑफ लँड, की लगेच तुमचं लक्ष गेलं पाहिजे मल्टी स्टोरेड क्रॉपिंग कुठे आहे, ते उत्तर तुम्हाला टिक करता आलं पाहिजे. एक्झामला हा पण क्वेश्चन मल्टी स्टोरेडवरती येऊन गेलेला आहे, ठीक आहे. त्यामुळे याला लक्षात ठेवा, नोट करून ठेवा. देन सस्टेनेबल ॲग्रिकल्चर जे आहे ते आपल्याला माहितीच आहे की आपले सध्याचे जे की प्रेझेंट जनरेशनच्या नीड्स आहेत त्या फुलफिल करायच्या आहे विदाउट एंडेंजरिंग द रिसोर्स बेस ऑफ द फ्युचर जनरेशन. अशाला आपण काय म्हणतो? वी कॉल इट ॲज द सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. कंटूर फार्मिंग, कंटूर म्हणजे काय की एक अशी इमॅजिनरी लाईन की जी एक पर्टिक्युलर स्लोप जो आहे, म्हणजे सेम लेवलवरती जे काही आहे ती फार्मिंग केल्या जाते. सो दॅट इज द कंटूर फार्मिंग. इट इज द प्रॅक्टिस ऑफ टिलिंग स्लोप्ड लँड along the lines of consistent elevation in order to conserve rainwater and to reduce soil losses from the surface erosion. अशाला आपण काय म्हणतो? वी कॉल्ड इट ॲज अ कंटूर क्रॉपिंग. देन क्रॉप रोटेशन आपण बघितलं की द प्रॅक्टिस ऑफ प्लांटिंग अ सक्सेशन ऑफ क्रॉप्स इन अ फील्ड ओव्हर अ पिरियड ऑफ इयर्स, याला आपण काय म्हणणार? वी विल कॉल्ड इट ॲज अ क्रॉप रोटेशन, राईट. देन ॲग्रोफॉरेस्ट्री. ॲग्रोफॉरेस्ट्री काय होतं की आपण जे की आपले कल्टिवेबल ॲरेबल क्रॉप्स असतात, राईट, ते जर का आपण फॉरेस्ट्रीच्या वुडी पेरेनियल क्रॉपसोबत जर का लावले तर त्याला आपण काय म्हणणार? वी विल कॉल्ड इट ॲज अ ॲग्रोफॉरेस्ट्री. देन ॲले क्रॉपिंग. ॲलेजमध्ये हा ॲग्रोफॉरेस्ट्रीचाच प्रकार आहे. ॲले क्रॉपिंगचं बेस्ट उदाहरण मी तुम्हाला दिलं होतं, टीचे फार्म्स, राईट. चहाच्या मळ्यामध्ये चहा जी आहे ही काय केल्या जाते? निलगिरीचे जे की मोठे मोठे ट्रीज असतात त्याच्या ॲलेजमध्ये, म्हणजे निलगिरीचं झाड खूप उंच वाढतं आणि त्याच्या खाली जे आहे ही इथे चहाचे मळे असे लावलेले असतात, ठीक आहे. तर हे झालं, दिस इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ दिस ॲले क्रॉपिंग. देन
ऑर्गॅनिक फार्मिंग आपण मागच्याच लेक्चरमध्ये बघितलं की ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे काय, की कुठल्याही त्या ठिकाणी सिंथेटिक जे असतील तर असे कुठलेही प्रोडक्ट्स वापरायचे नाही, फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स, हार्बिसाइड्स, इन्सेक्टिसाइड, फंजिसाइड्स, राईट, कुठले फूड ॲडिटिव्स वापरायचे नाही, कुठले हार्मोन्स वापरायचे नाही, हायब्रिड सीड्स पण वापरायचे नाहीत, ठीक आहे, किंवा जेनेटिकली मॉडिफाईड जे GM क्रॉप्स आहेत ते पण वापरायचे नाही. पूर्णपणे इकॉलॉजिकल प्रोसेसवरती, बायोडायव्हर्सिटी आणि जे की इकॉलॉजिकल सायकल्स आहेत ज्या लोकल कंडिशन्सला ॲडॅप्ट करतात अशांचा वापर करून जे क्रॉप प्रोडक्शन घेतो आपण त्याला आपण ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणतो. देन वी हॅव द पर्माकल्चर. पर्माकल्चर एक अशी अप्रोच आहे जिथे की वी क्रिएट अ स्टेबल प्रोडक्टिव्ह सिस्टम्स विच प्रोव्हाइड द ह्युमन नीड्स. सो इथे काय आहे की बेसिकली ईच एलिमेंट जो असतो इट सपोर्ट्स अँड फीड्स अदर एलिमेंट्स. अल्टिमेटली एक प्रकारे आपण याला म्हणू शकतो इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टम जे आपण म्हणतो. सो दॅट इज अ टाईप ऑफ पर्माकल्चर. पर्मा मीन्स परमनंट कल्चर, की इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टम जे आहे दॅट इज अ टाईप ऑफ अ पर्माकल्चर ओनली. सो डिफॉरेस्टेशन जर आपण बघितलं इट इज द रिमूव्हल ऑफ फॉरेस्ट ऑर स्टँड ऑफ ट्रीज वेअर द लँड इज देअर आफ्टर कन्वर्टेड टू अ नॉन फॉरेस्ट यूज, राईट. आणि याचं जर आपण डिफॉरेस्टेशन कुठे सगळ्यात जास्त होतं आपल्याला माहिती आहे की झूम कल्टिवेशन जे आहे किंवा शिफ्टिंग कल्टिवेशन ज्याला आपण म्हणतो, राईट, इंडिजिनियस जे सिस्टीम्स आहेत तर त्याच्यामध्ये आपण हे बघितलं होतं की झूम कल्टिवेशनमध्ये मोठ्या प्रमाणावरती डिफॉरेस्ट्रेशन होतं आहे. सो agroecology. What is agroecology? It is the application of ecological principles to the production of food, fuel, fiber and pharmaceuticals. So silvipasture. आता silvipasture काय आहे? So it combines livestock grazing on the forage crops or pastures within actively managed tree or shrub crops. तर बेसिकली फॉरेस्ट्री आहे, ठीक आहे, फॉरेस्ट्री प्लस त्या ठिकाणी फोडर पण कसं पाश्चर लँडवरती जे असतं जे की ग्रासेस जनरली आपले उगतात जंगलामध्ये तर त्याच्यावरती जे की आपण लाईव्हस्टॉक फीड करतो, लाईव्हस्टॉकला फीड करतो तर अशाला आपण म्हणणार सिल्व्हिपाश्चर सिस्टम, राईट. तर असं एकंदरीत जे आहे आपण आजचा आपला हा जे की लेक्चर आहे तो आपण क्रॉपिंग सिस्टम जिथे वेगवेगळे बघितले हा आज आपण एंड करत आहोत, राईट. डेफिनेशन्स पुन्हा एकदा व्यवस्थित तुम्ही शांतपणे हा लेक्चर झाल्यानंतर एकदा बसा, सगळ्या डेफिनेशन व्यवस्थित वाचा, राईट. मी माझ्याकडनं प्रयत्न केला तुम्हाला व्यवस्थित सगळं क्लिअर करण्याचा. तरी कोणाला काही अडचण असेल तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, राईट बडीज. सो थँक्यू, दॅट्स ऑल फॉर टुडे. बाय बाय.